स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वीकारलं पाहिजे. हा विचार सुरुवातीला कुणी मांडला असेल तर अर्थात सावित्रीबाई फुलेंनी. पण हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या दोन महत्वाच्या मैत्रिणींनी केलेलं आहे. कोण आहेत त्या मैत्रिणी? तर त्यांनी गेली 50 वर्ष स्त्रीवादी चळवळ जी आहे ती जोमाने चालवलेली आहे. याच दोन मैत्रिणींना भेटण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. कशा होता हा त्यांचा प्रवास, कशी होती संघटना बांधणी, आणि त्या काळी जेव्हा स्त्रीवाद सुरू झाला तेव्हा त्यांना नक्की काय अडचणी आल्या हे सगळं आज आपण समजावून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत असणार आहेत प्रज्ञा दया पवार आणि शारदा साठे. या चला तर मग भेटूया त्यांना दोघींना. आज आपल्यासोबत स्त्रीवादी चळवळीतील दोन दिग्गज माणसं आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमच्या मनातही खूप प्रश्न असतील, माझ्या मनात तर प्रचंड आहेत. चला त्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. नमस्कार शारदाताई. नमस्कार प्रज्ञाताई. नमस्कार. नमस्कार. प्रिया शो मध्ये पण प्रश्नांची उत्तरं सगळी शोधून तुम्हाला सापडतीलच किंवा आम्हाला सांगता येतील असं काही नाही. पण आपण शोधण्याचा प्रयत्न नक्की करूया. जर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अनेक वर्ष माझ्या मनामध्ये खरं तर हे सुरू असतं की आज जेव्हा आम्ही स्त्रीवाद म्हणतो किंवा महिलांचे हक्क म्हणतो तेव्हा काहीतरी सांगायसाठी आमच्याकडे आहे. म्हणजे आमच्यासाठी आमच्या मागे कोणीतरी भाऊ आहे, कधीतरी नवरा असतो, कधीतरी कुठला तरी दूरचा नातेवाईक असतो, पण कोणीतरी उभं असतं. स्त्रीवाद किंवा स्त्रियांचे हक्क जेव्हा कोणालाच माहिती नव्हते तेव्हा तुम्ही काम सुरू केलं. हा स्त्रीवाद खरं तर महिलांना मुक्त करू शकतो असं तुम्हाला वाटलं होतं का? शारदाताई, आपण तुमच्यापासून सुरू करू. म्हणजे आम्ही काही स्त्रीवाद म्हणून सुरुवात केलेली नाही. आम्ही माणसं साधी नेहमीच्या नियमानुसार न्याय्य काय आहे, अन्याय काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचाच विचार करून ते सगळं करत होतो. स्त्रीवाद हा काही त्यावेळेला आमच्या मनातला शब्द नव्हता. पण स्त्रीवादाची जी संकल्पना आहे ही 1975 साली ज्या वेळेला संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक जाहीर केलं आणि नंतर त्याचं महिला दशक झाल्यानंतर अनेक सर्व देशातल्या अहवाल त्यांनी जे मागवले त्यात त्यांना असं आढळलं, म्हणजे आम्हाला ते आढळलं किंवा असं काही नाही, आम्ही तो आपल्या जीवनाचा भाग समजतो स्त्रियांनी काम करणं आणि श्रम करणं. तर त्यांना असं आढळलं की जगातली जी काही संपत्ती निर्माण होते त्या संपत्तीची 60% संपत्ती स्त्रिया निर्माण करतात आणि बाकीची काय आहे ती पुरुष निर्माण करतात असं म्हणायचं. पण जर तुम्ही आणखीन खोलात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यात सुद्धा स्त्रियांचा वाटा 50% महत्वाचा आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांच्या दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की त्यांना त्याचं उपभोक्ता पण जे आहे ते फक्त 10% सुद्धा शोधून सापडणार नाही. आणि अशा रीतीने समाजातला एक जवळजवळ निम्मा भाग हा त्यांना आवश्यक असलेल्या सुखसोयींपासून वंचित राहणं यांनी आपलं संबंध समाजाचंच नुकसान होतं. आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न प्रकर्षाने पहिल्यांदा मांडला आणि तो सुद्धा ह्युमन राईट्सच्या म्हणजे त्याची जी काही सनद तयार झाली 48 साली त्याच्यानुसार त्यांनी तो मांडला आणि त्याविषयी लोकांनी काम करावं. नंतर निरनिराळ्या देशातल्या ज्या काही राजवटी असतील त्या राजवटींनी त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत याचे काही जे आंतरराष्ट्रीय संकेत ठरतील त्यानुसार वाटचाल करावी अशी त्यांची अपेक्षा होती. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये विचार करायला लागलो की खरंच आहे की म्हणजे स्त्रियांना कुठे काय मिळतं, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला समान संधी मिळाली, नंतर घटनेने हक्क दिले, नंतर ॲडल्ट फ्रँचाईजमधून म्हणजे प्रौढ मतदानातून स्त्रियांना आणि पुरुषांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास कास्ट वगैरे ह्या पद्धतीने ते हक्क मिळाले, राजकीय हक्क मिळाले. पण अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला काही तसं दिसत नाही. आणि त्यातून आम्ही त्या कामाला 75 साली थोडीशी सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. तोपर्यंतही आम्ही काम करतच होतो. म्हणजे अन्यायविरोधी चळवळी हा काही आम्हाला नवीन गोष्ट नाही आहे. ती स्त्रियांवरती होतात ते अन्याय आणि ते म्हणजे अन्याय आहे त्याच्यापुरतं काम करायचं असंही मनात नाही आहे. पण ते 75 साली स्त्रियांवरती प्रकर्षाने होणाऱ्या ज्या काही अन्यायाच्या गोष्टी आहेत त्या मांडल्याशिवाय आणि स्त्रियांना त्याची जाणीव झाल्याशिवाय याच्यामध्ये बदल करणं शक्य नाहीये. म्हणून आम्ही स्त्रियांच्या मध्ये काम करायला सुरुवात केली. प्रज्ञाताई, तुम्ही कशा या चळवळीला जोडल्या गेल्या? अगदी खरं सांगायचं झालं तर मी काही शारदाताई साठे किंवा महाराष्ट्रामधल्या जेवढ्या ज्येष्ठ अशा गेले 40 एक वर्ष
जवळपास एक 4-5 दशकांपासून काम करणाऱ्या ज्या ज्यांना मी ज्येष्ठ स्त्रीवादी मैत्रिणी असं म्हणते तर त्यांना बघत खरं तर माझं लहानपण गेलेलं आहे. म्हणजे लहानाची जी आपण म्हणतो ना त्या सगळ्या अशा ॲडोलसंट एजमध्ये कोवळ्या वयामध्ये, की जसं मी ज्या घरात जन्माला आले म्हणजे दया पवार माझे वडील, तर एका बाजूने ही सगळी ज्याला काय म्हणूया आपण एक दलित साहित्याची चळवळ हां, की ते साहित्य असं नुसतं साहित्य या अर्थाने कधीच नव्हतं. तर तो संपूर्ण घरामध्ये सुद्धा ते ज्याला काय म्हणतो आपण वंचित हां, परिघा बाहेर फेकले गेलेले, गावकुसा बाहेरचे फेकले गेलेले आणि सगळेच वंचित. तर त्या सगळ्यांचा एक जगण्याचा जो लढा आहे हां, माणूस म्हणून सन्मानाचा जो लढा आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, हे सगळं बघत लहानपणापासून मोठी होत असताना 70च्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं, की सगळ्यात ज्या पर्यायी चळवळी आहेत, त्या सगळ्या पर्यायी चळवळी अतिशय टोकदार आणि हो. जोमदार होत्या आणि जगभर होते. आणि जगभर होत्या. तर एका बाजूला ते सगळं वाचत असताना म्हणजे जसं सिमॉन द बोआ वाचलं त्या काळामध्ये, तसंच ताराबाई शिंदेनी त्याच्याही खूप काळ आधी लिहिलेलं स्त्री पुरुष तुलना माझ्यासमोर होतं किंवा अर्थातच क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं मोठं काम होतं. म्हणजे एका अर्थाने ती पायाभरणी झालेलीच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं अत्यंत प्रगल्भ आणि इतकं ज्याला काय म्हणूया संपूर्ण भारतातल्या सर्व थरातल्या सर्व वंचितांना न्याय देणार आणि स्त्रीला जसं आपली मगाशी एक अनौपचारिक चर्चा चालू होती, की तिला व्यक्ती म्हणून माना. अशा प्रकारचे सगळे संविधानात्मक जी अधिकाराची जी चौकट आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून मांडलेलीच होती. पण तरी सुद्धा जेव्हा टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा अहवाल आला त्या अहवालामध्ये ज्या पद्धतीचं स्त्रियांच्या सभोवतालचं जे वास्तव, जे भीषण, जे अतिशय दाहक आहे, त्यामुळे सगळे खडबडून जागे झालेले आहेत आणि आपल्याला हा जो स्त्री सन्मानाचा, स्त्री हक्काचा जो ओनामा सुरू झाला त्या काळामध्ये, तर तो घेऊन आपल्याला नेमकं कुठे जायचंय आणि जरी आपण इथे स्त्रीवाद म्हणत असलो ना, तरी प्रियदर्शिनी मला हे सांगायला म्हणजे अधिक स्पष्ट करून सांगते, की आणि शारदाताई पण बोलतीलच या अनुषंगाने, की स्त्रीवाद ही काही अशी एकजिनसी, एकरेषीय एकसाची असा एक कोटीक्रम नाहीये. कारण भारतातलं जे स्त्री वास्तव आहे, ते स्त्री वास्तव खूप वेगळं आहे. भारतातली पितृसत्ता सुद्धा जातनिरपेक्ष नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं सिद्धांतन खूप आधीच केलेलं होतं, की भारतातली जी पितृसत्ता आहे, की जी जातीव्यवस्थेला घेऊन पुढे जाते आणि स्त्रियांच्याद्वारे स्त्रिया ह्या जातीसंस्थेचं प्रवेशद्वार आहेत. या अर्थाने त्यांनी ते सिद्धांतन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला भारतामधलं जे वास्तव आहे ते एकाच वेळेस जात, वर्ग जसं मगाशी भांडवलशाहीचा जो मुद्दा शारदाताईंनी मांडला, तर भारतातलं जे सगळं समाज वास्तव आहे ते जात वास्तव आहे, वर्ग वास्तव आहे, स्त्री दास्य आहे आणि ते एकमेकात गुंतलेलं आहे आणि ते चिरफाळलेलं आहे. यातलं एक गोष्ट सुट्टी घेऊन जर आपण लढायला लागलो तर आपण कधीही मुक्तिदायी अशा परिवर्तनाच्या दिशेने जाणार नाही. कारण ह्या सगळ्या व्यवस्था एकमेकात गुंतलेल्या आहेत, ज्या अतिशय शोषक आहेत आणि त्यासाठी प्रयत्न जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जावं लागेल आणि भगिनी भाव असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा हा एकजिनसी कोटीक्रम नाही. स्त्रीवादाला खूप वेगवेगळे अर्थ आणि हे केवळ आपल्याकडे नाहीये, जगभरात आहे. तिकडे काळा स्त्रीवाद आपण म्हणतो. तसं स्त्रीवादाला असलेल्या ह्या ज्या वेगवेगळ्या छटा लक्षात घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आर्थिक त्याच्यानंतर तुम्ही कुठे वाढता आहात एक्झॅक्टली. याची सगळे अनेक पदर आहेत या सगळ्यांना. प्रज्ञा म्हणते ना तसं आहे ते. आपल्याकडे जर आपण त्याचा एक आम्ही जशी मांडणी केली, की एक उतरंड जर मांडली तर तुम्हाला सगळ्यात असं दिसेल, की आपल्या चातुर्वर्ण्यामधला सगळ्यात उच्च वर्ण जो आहे तो सगळ्यात वरती आहे. पण त्यातली स्त्री त्याच्या खाली आहे पुरुषाच्या. तसं जे इतर जे काही सगळे वर्ण आणि जे काही जातींची उतरंड तयार झाली, त्या उतरंडीमध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल त्या जातीचे पुरुष वरती आणि त्या जातीच्या स्त्रिया खाली. आता ही मांडणी बाबासाहेबांनी पण केलेली आहे आणि ती मांडणी लक्षात घेऊन पण आम्हाला असं वाटत होतं, की एवढं सगळं जरी असलं तरी प्रत्येक जातीमधले आणि प्रत्येक वर्णामधले पुरुष जे आहेत ते सुद्धा काही स्वतंत्र आहेत असं म्हणता येणार नाही. ते सुद्धा काहीतरी एक प्रकारची जी काही राज्यसत्तेची रचना आहे त्या रचनेमध्ये इतर जाती आणि राज्यकर्त्या वर्गातल्या जाती याच्यामध्ये सुद्धा तो एक विरोधाभास आहे. आणि ते लक्षात घेऊन आम्हाला असं वाटत होतं, की जरी निरनिराळ्या प्रकारे पुरुषसत्ताक समाज रचनेचा एक प्रकारचं दडपण आणि एक्सप्लॉयटेशन हे स्त्रियांवरती होत असलं तरी त्या वर्णातल्या सर्वातल्या राज्यकर्ता वर्ण सोडला तर खालच्या वर्णातल्या पुरुषांना सुद्धा ते
दडपण आणि ती दडपणूक सहन करावी लागते. आणि त्यामुळे आम्ही स्त्रीवाद जेव्हा म्हणतो त्यावेळेला आम्ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करत नाही, आम्ही सर्व वंचितांच्या मुक्तीचा विचार करतो. आणि हा स्त्रीवादाचा आपल्याकडला जो पैलू आहे, हा पैलू हा काही केवळ आपल्याकडेच आहे अशातला काही भाग नाही. इतर ठिकाणी रेसिझम आहे, त्या रेसिझमचा सुद्धा विचार करत असताना त्या रेसिझममधले सुद्धा जे काही विविध प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये सुद्धा स्त्रिया सगळ्यात खाली आणि त्यातले पुरुष सुद्धा त्याच्याबरोबर एक्सप्लॉयटेशनच्या मध्ये असलेलेच आहेत. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला स्त्रीवाद म्हणतो त्यावेळेला आम्ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करत नसून आम्ही एकूण मानव मुक्तीचा विचार मांडतो. कारण माणूस हा स्वातंत्र्यप्रिय आहे आणि त्याचं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य विविध प्रकारे प्रकट होत असतं. आणि त्याचं काय म्हणूया पर्सिक्युशन म्हणजे त्याचा पाठलाग जो माणूस स्वातंत्र्याचा करतोय हा खूप अनाधिक म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून होत आलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे विविध प्रकारचे आविष्कार आपल्याला दिसतात आणि ते सगळे आविष्कार स्त्रीवादामध्ये प्रकट व्हावेत, त्याचा विचार व्हावा आणि त्याच्या अनुषंगाने प्रत्येक मानवाला प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य उपभोगायला मिळावं. ते स्वातंत्र्य हे हिंसारहित असावं, ते स्वातंत्र्य हे सगळ्यांना सारखं असावं असं आम्हाला वाटतं. आणि त्याचे मग विविध पैलू आम्ही शोधत गेलेलो आहे. स्त्रीवादाबद्दल आपण बोलतोय, पण आता या परिघाच्या बाहेर म्हणजे स्त्री चळवळीच्या बाहेर किंवा ज्या काही ठराविक वैचारिक एक बैठक असणाऱ्या महिला आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर स्त्रीवादाचं चित्रीकरण असेल किंवा नाटकांमध्ये असेल किंवा फिल्म्स मध्ये असेल, इथे स्त्रीवादी महिला म्हणजे कॉटनची साडी घातलेली आणि एक मोठा टिळा लावलेली अशी महिला किंवा न लावलेली, किंवा न मंगळसूत्र विरहित, टिकली विरहित, म्हणजे त्याचे एक ठराविक साचेबद्ध चित्रण केलं गेलं आणि हाच तो स्त्रीवाद असं झालं. आणि अजूनही आपल्याला दिसतंय ते पुढे होताना. या सगळ्याकडे तुम्ही दोघे कसं बघता? मला असं वाटतं की हे जे स्टेरिओटाइप्स तयार केले जातात ना, म्हणजे हे बहुभांशी चित्रपटांमधून, फार कमी चित्रपट असे असतील किंवा फार कमी नाटकं अशी असतील मराठीमधली सुद्धा की ज्यांनी खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चा विचार मानणारी आणि तो प्रत्यक्षात जगणारी अशा स्त्रीची जी एक प्रगल्भता आहे ती प्रगल्भता टिपणारं किंवा त्याचं पोर्ट्राय करणारं असं फार कमी लेखन आहे. शक्यतो जाहिरातींचा पण जर आपण विचार केला तर तिथे पण आपल्याला असं खूप दिसतं. तर असे स्टेरिओटाइप्स का तयार केले जातात यामागची पण एक मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळामध्ये कसं आहे ना प्रियदर्शिनी की समाज जो असतो एकाच वेळेस अनेक समाज पण अस्तित्वात असतात. एकाच वेळेस आपण असं म्हणतो की भारतामध्ये पण अनेक भारत आहेत आणि ते अनेक वेगवेगळ्या काळांमध्ये जगणारे आहेत. तर तसं त्यामुळे एक साधा आहे ना की स्त्रीवादी किंवा स्त्री मुक्ती मानणारा म्हणजे जसं आता शारदाताई म्हणाल्या की मानव मुक्ती आणि स्त्री मुक्ती हा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीवाद किंवा स्त्री मुक्ती आणि मानव मुक्ती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. खरं तर हा इतका सुंदर विचार आहे, साधा विचार आहे की स्त्रियांकडे एक माणूस म्हणून बघा, पुरुषांच्या सोबतीला घ्या, आम्हाला सोबत घ्या आणि आपण पुढे जाऊया. पण हे करत असताना जी एक प्रस्थापित अशी जी एक काय असते जी एक साचेबद्ध विचारसरणी असते त्या प्रस्थापित साचेबद्ध विचारसरणीला साधारणपणे आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारचे परिवर्तन हे मान्य नसतं. आणि याचं कारण सुद्धा जाणीवेत तर आहेच पण नेणिवेमध्ये सुद्धा आहे की स्त्रीने कसं जगलं पाहिजे, की तिला जी एक चौकट दिलेली आहे जी धर्मसंमत आहे, जी चूल आणि मूल अशी आहे. शब्द खरं तर फार क्लिशेच वाटतात पण ते खरं आहे की या पलीकडे स्त्रीने जाऊ नये. आणि तिने जरी आता आपण अनेकदा म्हणतो ना, खूप आपल्या मैत्रिणी पण म्हणतात की मी घरचं सगळं सांभाळून हे करते, हा घरचं सगळं सांभाळून आणि अभिमानाने. तर हे मला किंवा आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मीही तसंच केलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे हे कुठेतरी जे कंडिशनिंग झालेलं आहे ना की आपण बाहेरच्या आघाड्या, आता ही खरी बाहेरची आघाडी मानणं सुद्धा चुकीचं आहे. मी बोलताना कसं पटकन म्हणून गेले की म्हणजे घर ही प्रायोरिटी आहे, मुलं बाळ ही प्रायोरिटी, नो डाऊट ते आहेच. पण कुठेतरी हे इतकं रुजवलं गेलेलं आणि हे रुजवलं जाणं जे आहे ना ते साहित्यातनं आहे, ते नाटकातनं आहे, ते आपला आणि जो मीडिया आहे तो मीडिया सुद्धा आपल्यावर हे सगळं लादतोय. आणि ही जी संहिता दिली गेलेली आहे ना स्त्रीला की बाई ग हे तुझं जगणं आहे, हे एवढं कर, शिक्षण जरी घेतलं तरी सुद्धा चांगला नवरा मिळण्यासाठी हवंय, किमान शिक्षण चांगला नवरा मिळणं ही प्रायोरिटी आणि मग त्याच्यानंतर आणि कुठल्याही पद्धतीने स्त्री थोडीशी उंच म्हणजे
बायको थोडीशी जरी उंच असेल नवऱ्यापेक्षा तरी ते चालत नाही, तिची एखादी डिग्री जास्त असेल तरी ते चालत नाही, तिचा पगार थोडासा जास्त असला तरी तो चालत नाही. म्हणजे हे सगळं जर इतकं दुय्यमच करून टाकलेलं आहे, तर मला असं वाटतं की ही जी मानसिकता आहे आणि याला पूर्णपणे धर्मसंमत आहे. म्हणजे तशाच पद्धतीचे रीतिरिवाज, कर्मठ अशा सगळ्या आपल्या रूढी परंपरा या सुद्धा त्याला खत पाणी घालत असतात. आणि आजच्या काळात आज आपण 21व्या शतकाची पण काही दशकं आपण हे केलेली आहेत, तरी सुद्धा आपला जो समाज आहे, खूप मोठा समाज जर आपण घेतला, अगदी आपला महाराष्ट्रीयन असं आपण म्हणू, महाराष्ट्रामध्ये राहणारे, तरी सुद्धा बव्हंशी शारदाताई सुद्धा याला सांगतील की जवळपास 80% आपण 80%पेक्षाही जास्त हे अजूनही स्त्रिया या त्याच पद्धतीने त्या एका पुरुष सत्ताक अशा साच्यामध्येच त्या विचार करतात, जरी त्या कितीही चांगलं शिक्षण घेणाऱ्या असल्या तरी सुद्धा. आणि पुन्हा जे आकलन आहे ना की राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये, तर हे आता आपल्या घरात घुसलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीचे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही किती मुलांना जन्म दिला पाहिजे, राज्यसंस्था आता अशा पद्धतीने उंबरठ्याच्या आत घुसून अशा पद्धतीची एक संपूर्ण मांडणी करायला लागलेला आहे की जे स्वातंत्र्य संविधानाने आणि स्त्री चळवळीने आपल्याला दिलं, ते आता आपण परत खूप पावलं मागे जातोय. आणि म्हणून आमच्यासारख्यांची खरं. भूमिका किंवा आमच्यासारख्यांचं काम आणि तुम्ही पण सगळे हे आपल्या समोर अधिक वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला अधिक जोमाने बरं का काम प्रज्ञा, एक करावं लागणार आठवलं आहे. म्हणून सांगते तुला की ज्यावेळेला सिमोन बॉल लिहित होती, तिने हम्म. हे अगदी सरळ लिहिलेलं आहे, अगदी स्वच्छ शब्दामध्ये, की स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आणि ती घडवली कशी जाते, तर पुरुषाच्या मुशीतनं ती घडवली जाते आणि ती पुरुषसत्ताकाची वाहक पण होते. म्हणजे बरेच वेळेला तुम्हाला असं लक्षात होय. येईल की निरनिराळ्या रूढी चालीरीती हे सगळं राखण्याचं, ते पुढे नेण्याचं आणि त्याच्यावरती अगदी शिक्कामोर्तब करून त्याचा काय म्हणूया चिरेबंदी वाडा तयार करण्याचं काम स्त्रियाच करतात. आणि त्या कशासाठी करतात, तर त्यांना असं वाटतं की हे पुरुषसत्ताकाचं आहे आणि ते पुरुषसत्ताकाप्रमाणेच राहणार. स्त्री ही नेहमी पुरुषाच्या अधीन असलेलीच वस्तू असली पाहिजे आणि वस्तू म्हणूनच ती स्वतःकडे बघते आणि वस्तू म्हणूनच तिच्याकडे समाज पण त्या पद्धतीने बघतो. म्हणजे कलेक्टिव्हली पण बघतो आणि व्यक्तिगत पातळीवर पण बघतो. आणि त्यामुळे झालं काय, की कायमपणाने असं स्त्री ही एक वस्तू आहे. मग ती कसली वस्तू आहे, वस्तू म्हटलं की उपभोगाला, म्हणून मग स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. मग तो उपभोग कोणी घ्यायचा, मग तो संबंध समाज व्यवस्थेमध्ये कुटुंबाने संपूर्ण घ्यायचा आणि पुरुषाने घ्यायचा. हे जे काही सगळं स्त्रियांच्या याच्यावरती अगदी पुरातन काळापासून केलंय, त्याच्यावरती लोक काय म्हणायचे, म्हणजे की हे प्राक्तन आहे स्त्रियांचं. म्हणजे त्या जन्माला येण्याच्या आधीच ते ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ते घडलं पाहिजे. आता आम्ही काय केलं, स्त्रीवाद म्हणत असताना आम्ही हे प्राक्तन नाकारलं पहिल्यांदा. आम्ही नाही आहोत तशा, आम्ही स्त्री जन्माने स्त्री म्हणून म्हणजे लिंगाधिष्ठित स्त्री आहे, ती जन्माने स्त्री म्हणून जन्माला आली स्त्री, तर जी घडवली गेलेली आहे ती घडवलेली स्त्री आम्ही नाकारतोय आणि आम्हाला नवी स्त्री कशी असली पाहिजे याच्याबद्दल आमच्याकडे ठाम विचार आहे आणि त्या विचाराने आम्ही चालू इच्छितो. स्त्रीवाद हा त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे मी बरेच वेळेला मी असं म्हणते आणि सांगत असते सारखे, की स्त्रीवाद ही भांडवलशाहीचा परिपाक आहे आणि भांडवलशाहीने स्त्रीवादाला जो जन्म दिला तो समानतेचं जे काही भांडवली विचार आहे, समानतेचा विचार हा भांडवली विचार आहे. हा काय समाजवादी किंवा नीतिमत्तेच्या ह्याच्यावरती जमलेला विचार नाही आहे, हा भांडवली विचार आहे. आणि भांडवलदारांना स्त्रिया समान कशाला हव्या होत्या, कारण त्यांना मार्केटमध्ये स्त्रियांचे श्रम वापरायचे होते. म्हणजे स्त्रियांना जे काही कामावरती घेतलं ते स्त्रियांचे श्रम आणि पुरुषांचे श्रम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करावा म्हणून नाही केले. श्रमाधिष्ठित स्त्री आणि पुरुष हा जो काही आहे ना, एक जडणघडण ही एक वेगळी आहे. ती काळातून जन्माला आली, पण काळातून जन्माला आल्यानंतर भांडवलशाहीने ती उलटी केली पूर्णपणाने. आणि स्त्रियांचे श्रम आणि पुरुषांचे श्रम हे जर तुम्ही मशीन बटन दाबलं तर ते स्त्रीनी दाबले का पुरुषांनी दाबले हे कधी कोणी बघतं का? नाही बघत. म्हणजे ते काहीतरी आणखीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण असं म्हणतो की कोणी केलं तरी काय आहे, श्रम सारखेच आहेत आणि काम सुद्धा सारखंच. उत्पादन जर करायचं झालं आणि ते बटन स्त्रीने दाबलं तर येणारं उत्पादन काही स्त्रीचं म्हणून वेगळं येत नाही, आहे ना. तर हा जो काही आहे ना सगळा भांडवलशाही मधलं एक प्रकारच्या श्रमाधिष्ठित असं जे काही उत्पादन आहे, या उत्पादन व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला निरनिराळ्या प्रकारे बदल घडत गेले आणि त्याच्यावरची मालकी हक्क सुद्धा बदलत गेले. सुरुवातीला आपण समाजाचे सगळ्यांचं एकत्र आहे म्हणायचो, पण त्याला उत्पादन कुठं होतं,
जंगलातनं गोळा करायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं. उत्पादन झाल्यानंतर त्याची मालकी आली, मग त्याचा वारसा हक्क आला. मग सुरुवातीला संबंध टोळीची मुलं होती, ती वारसा हक्काने पुरुषाची आहेत की नाही हे ओळखावत म्हणून मग ते लग्न संस्था आली. असा जो सगळा इतिहास आहे ना त्याच्या मागचा, हा सगळा इतिहास काय असं समजावून एका 2-4 वाक्यामध्ये सांगता येणार नाही, पण तो इतिहास आहे. आणि त्याचा धांडोळा हा संपूर्ण देशांमधल्या, निरनिराळ्या देशातल्या स्त्रीवादी म्हणून विचार करायला ज्या कोणी पुढे आल्या त्यांनी त्याचा धांडोळा घेतलाय. आणि तो ऐतिहासिक पातळीवरती समाजाची जडणघडण कशी होत गेले त्याच्या आधाराने घेतलेला आहे. त्याच्यावरती खूप पुस्तकं आहेत. आणि आपण नेहमी म्हणतो की आम्ही स्त्रीवाद कुठून उचलला तर पाश्चात्यांकडून. जरूर आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी सुद्धा आहोत. पण आपल्या देशात काही वेगळं घडत होतं का? आपल्या देशामध्ये भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा राजवाडींनी दिला आणि डांग्यांनी तो प्रसारित केला. आता हे जे काही हे पण आम्हाला आलंच ना. किंवा महाभारतामधले किंवा रामायणामधल्या ज्या कथा आहेत किंवा त्याचं जे काही निरूपण सगळीकडे होत असतं, त्यातून सुद्धा आम्हाला समाजाची जडणघडण आपल्या देशातली कशी झाली, त्याच्यातनं जाती व्यवस्था कशी पक्की होत गेली. आणि आता तर आपण जातीच्या भिंती एका बाजूने आम्हाला जात प्रथा नष्ट करायची म्हणतोय, पण जातीच्या भिंती अभेद्य कशा होतील ह्याच्याकडेच आपण लक्ष देतोय. आता हे सगळं स्त्रीवादाला अमान्य आहे. आम्ही ज्यावेळेला विचार करतो की आम्ही आता ही परिषद जी घेतोय त्याचा आम्ही स्त्रीवादाचा कसा हळूहळू परिपोष होत गेलेला आहे ते लक्षात घेऊन त्या स्त्रीवादामध्ये कशी कशी भर पडत गेली. केवळ विचाराचीच नव्हे तर निरनिराळ्या घटकांची सुद्धा भर त्याच्यामध्ये पडत गेली. एकेकाळी आपण समलिंगभोगी किंवा याच्याबद्दलचे जे काही नैतिकतेचे विचार होते ते विचार स्त्रीवादाने बाजूला सरले. आम्हाला त्यातली नैतिकता मान्य नाही. ज्याला जसं जगण्याचा हक्क हवाय तसा त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि ते आपल्या देशाचे सगळे जे काही आहेत ते आपल्या घटनेनुसार सगळे समान नागरिक आहेत. ही जी काही मूलभूत आपल्याला दिलेली देणगी आहे एक प्रकारे संबंध राष्ट्रीय चळवळींनी बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दबद्ध केलेल्या घटनेमधून हे सगळं आम्ही मानतो. आणि त्या मानण्यानुसार आम्हाला असं वाटतं की ते जरी पाळलं ना तुम्ही तरी सुद्धा स्त्रीवादाचा जो काही आत्ताचा जो आम्हाला सारखा हे करावा लागतो, परिपोष करावा लागतो, तो लागणार नाही. आम्ही मग नंतर हळूहळू स्त्रीवादापेक्षा घटनेकडेच जाऊ आम्ही. आणि स्त्रीवादापेक्षा घटना मोठी आहे आमची आत्ता, असं माझं म्हणणं आहे. स्त्रीवाद हा एक विचार आहे आणि तो विचार का करावा लागतो तर ते आम्हाला घटनेमध्ये जे दिलेलं आहे ते आम्हाला लाभत नाही, ते आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाचं साधन म्हणजे स्त्रीवाद. अशी एक थोडीशी आमच्या मनामध्ये सगळी त्याची मांडणी आहे. खूपदा म्हणजे हे मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनाही फार सहज सोपं झालंय समजण्यासाठी की स्त्रीवाद म्हणजे फक्त स्त्री नाहीये, त्याच्या याच्यामध्ये सगळ्या घटकांचा अंतर्भाव पण होतो आणि तो कशा पद्धतीने होतो त्याचं मला असं वाटतं एकदम उत्तम विश्लेषण आत्ताच त्यांनी केलेलं आहे. पण ताई, स्त्रीवादाने काही वाक्य दिलेली आहेत जी कदाचित आयडियल्स मांडली जाऊ शकतील. स्त्रीवादाने नाकारलेलं आहे की बाई ही बाईचंच काहीतरी वाईट करते, बाई ही बाईचीच दुश्मन असते. एक आणखीन वाक्य आहे पर्सनल इज पॉलिटिकल. म्हणजे 50 वर्षापूर्वी हे जे काही म्हणत होतं ते आपण आजही म्हणतो आहोत. आता हे पर्सनल हे पॉलिटिकल हे आजच्या या राजकीय स्थितीला, सामाजिक स्थितीला हे खरंच लागू पडतं. नक्कीच लागू पडतं. अजूनही तुम्ही बघा, उलट आज कधी नव्हे इतकं ते प्रस्तुत ठरतंय. पर्सनल इज पॉलिटिकल ही घोषणा सुद्धा म्हणजे हे भांडवलशाहीच्या काळातलंच आहे हा सगळं. पर्सनल इज पॉलिटिकल हे भांडवलशाहीच्याच काळातली घोषणा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मानतो की आमचं व्यक्तिगत स्वातंत्र्याची आम्ही मागणी करतोय. मग ती मागणी राजकीय का आहे तर राजसत्ता ज्या चौकटीमधनं चालते आणि ज्या चौकटीमधनं संबंध समाजावरती नियंत्रण ठेवते आणि ते नियंत्रण ठेवत असताना पुरुषसत्ताकाच्या विचारानुसार ते नियंत्रण ठेवलं जातं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आमचा संघर्ष जो आहे, समतेचा संघर्ष, समानतेचा संघर्ष, वर्गविरहित समाजरचनेचा संघर्ष किंवा हिंसारहित संघर्षाचा, जात विरहित समाजरचनेचा जो संघर्ष आहे हा संघर्ष राजकीय आहे. व्यक्तिगत तर आहेच, मला माझं स्वातंत्र्य हवंच आहे ना. मला कोणी व्यक्ती मानत नाही, मला घरातली बाई मानतात आणि त्या बाईच्या नावाने जे काही चालायचं असतं ते सगळं चालतं. तर मला असं नाही मान्य, मी व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणून माझे काही हक्क आहेत आणि ते हक्क जर मला मिळवायचे असेल तर माझा व्यक्तिगत संघर्ष हा राजकीय संघर्ष सुद्धा आहे. दॅट इज पर्सनल इज पॉलिटिकल. नाही, आणि मला शारदाताईंना जोडून की
मला जर एक व्यक्ती म्हणून एक समतादायी आणि आनंदी असं जर आयुष्य जगायचं असेल, पण समाजामध्ये तसे सगळे आहेत का? सगळे समूह हे बरोबर आहे. या अर्थाने आपण आपलं फक्त एक मी माझं चार भिंतीचं असं होऊ शकत नाही. आपण आनंदी तेव्हाच असू शकतो खऱ्या अर्थाने. एक निरोगी नातेसंबंध जेव्हा असतील, एक समाज स्वास्थ्य तर जेव्हा एकल ज्या स्त्रिया असतील किंवा एक शेतमजूर आहेत, आदिवासी आहेत, आता जमीन आणि जंगल हा जो त्यांचा हे तर आता संपूर्ण तो पर्यावरणाचा ज्या पद्धतीने ऱ्हास चाललेला आहे आणि खरं तर आतापर्यंत आदिवासींनीच खरं तर हे सगळं काय केलेलं आहे, सांभाळून ठेवलेलं आहे. आज कुठे ते सगळं त्यांच्याकडून छीनून घेतलं जात आहे. म्हणजे आदिवासी स्त्रियांचे प्रश्न असू देत, एकल महिलांचे प्रश्न असू देत, दिव्यांग हा शब्द आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही म्हणतो, अन्यथा सक्षम असा एकेकाळी आपण घेतला होता किंवा अपंग म्हणतो, त्यांचे प्रश्न असू देत, ओबीसी स्त्रियांचे प्रश्न असू देत, ख्रिस्ती स्त्रियांचे प्रश्न असू देत, दलित स्त्रियांचे प्रश्न असू देत आणि मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न असू देत. हे प्रश्न आजच्या काळामध्ये जर यांची जर आपण गुंतागुंत बघितली ना, शाहीन बागेमध्ये जो काही हे लढा दिला, मला असं वाटतं की अलीकडच्या गेल्या काही दशकांमधला हा संपूर्ण आपल्या संविधानाने जे मूल्य दिली ना त्याला गतिमान करणारा आणि खऱ्या अर्थाने संविधानाची बूज राखणारा असा तो लढा होता. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या ज्याला आपण अल्पसंख्याक समूह म्हणतो आणि त्या तो व्यक्तिगत न राहता व्यापक झाला. व्यापक झाला, तो जगामध्ये गेला. त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की जशा पर्सनलीच पॉलिटिकल अशी घोषवाक्य असू देत किंवा आणखी स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते ह्यासारखं तर काय म्हणूया हास्यास्पद वाक्य असू देत, तर ह्या सगळ्याला आपण एका पद्धतीने प्रश्नांकित करत करत चाललेलो आहोत. आणि मी एक पूर्ण वेळ कार्यकर्ती नाही, मी प्राध्यापिका राहिले दीर्घकाळ 35 वर्ष किंवा लेखिका आहे, कवयित्री आहे. तर मला असं वाटतं की साहित्यामधून सुद्धा स्त्रियांनी जे आवाज उमटवले, म्हणजे साधारणपणे आपल्याला असं दिसतं की 1980च्या आसपास जे सगळं स्त्री लेखन म्हणजे आधी तर या सगळ्यांनी लिहिलंच होतं. ताराबाई शिंदे आणि मुक्ता मांगने तर एक निबंधच लिहिलेला होता त्या काळामध्ये. तर हे सगळं एका बाजूला असताना नंतर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरातून स्त्रिया लिहित्या झाल्या, म्हणजे मग त्या ख्रिस्ती समाजातल्या असतील, मुस्लिम मराठी लेखन असेल, ख्रिस्ती मराठी लेखन असेल, दलित साहित्यामध्ये स्त्रियांनी खूप मोठ्या पद्धतीने आत्मकथनं लिहिलेली आहेत, ब्राह्मण स्त्रियांनी सुद्धा लिहिली लिहिलेली आहेत. आणि ती वाचली तर तुम्हाला दलित स्त्रियांचं आणि त्यांचं काही वेगळं वाटेल असं मला म्हणजे वाटतं. ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला ना तर याने सुद्धा एक प्रकारचं भान की स्त्रीवाद म्हणजे काय, त्याची कसं असतं की त्याची एक सैद्धांतिक संकल्पना नक्कीच लिहिली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये भर पण पडत गेलेली आहे. पण साहित्यातनं जेव्हा हे आलं, त्यातली जी गुंतागुंत आली, म्हणजे अगदी मी तर गौरी देशपांडे, हो. सानियापासून अनेकांची आणि आता लिहिणाऱ्या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, मी मी आहे त्याच्यामध्ये, या सगळ्यांचं जर आपण बघितलं ना तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जसं शारदाताई म्हणतायत ना की पर्सनलीच पॉलिटिकल किंवा आपण जे म्हणतो त्याचा खऱ्या अर्थाने समग्र अर्थ आणि ती गुंतागुंत आपल्याला तेव्हाच लक्षात येऊ शकेल की जेव्हा जिणं अमुचं सारखं आत्मकथन आलं बेबीताई कांबळेचं, किंवा माझ्या जन्माची चित्रकथा सारखं शांताबाई कांबळे यांचं आत्मकथन आलं, किंवा उर्मिला पवारांचं आयदान आलं, की कशा प्रकारे या खेड्यापाड्यातल्या स्त्रियांना एक बाबासाहेब आंबेडकरांनी एक साधं एक आवाहन काय केलं की आपल्यावर जे सगळं लादलेलं आहे, देव वगैरे काही नाही, ते फेकून द्या. आणि या अशिक्षित अडाणी सगळ्या स्त्रियांनी ते देव, सोपी नाही ही गोष्ट, देव हो. नावाची ईश्वरी सत्ता की जी तुमच्यावर शतकानुशतक तुमच्या जाणीवे नेणीवेमध्ये रोमरोमामध्ये जी झिरपवली गेलेली, हा, हे एक एक माणूस आपल्याला आवाहन करतो. म्हणजे अगदी चवदार तळ्याचं सत्याग्रहाच्या वेळेस पण त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्त्रियांना उद्देशून भाषण केलं त्याच्यामध्ये पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की मातृत्व नावाची गोष्ट सुद्धा काय, म्हणजे ती पण पुन्हा ती जी एक चौकटीमध्ये बद्ध असलेली, त्याला त्या पलीकडे एक प्रबुद्ध मातृत्व कसं असू शकेल, कसं गेलं पाहिजे. तर हे सगळं आहे आपलं. काय झालंय की हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, बोललं गेलेलं आहे, पण तरीही ही आव्हानं हे काही संपत नाहीत. आणि मला असं वाटतं की कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नक्की अशा प्रकारचे हस्तक्षेपाचे आवाज, स्त्रीवादाला बरकरार ठेवणारे, त्यातली गुंतागुंत सांगणारे हे आलेले आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीने लिहिलं जात आहे. जसं आता शारदाताई म्हणाल्या की पुरुष सुद्धा, खरं तर आम्ही जेव्हा म्हणतो ना की स्त्री मुक्ती, तर तो काही फक्त स्त्रियांचा विचार नाही, जोपर्यंत पुरुष सुद्धा त्या सापळ्यामध्ये बद्ध आहे ना,
ही संपूर्ण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सोशल जे स्ट्रक्चर आहे ते त्याला पण अशा प्रकारे कंडिशनिंग करत त्याचं जात असतं लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत, की पुरुषाने रडायचंही नाही, की रडणं हे काहीतरी बायकी आहे. हसणं हे जर इतकं स्वाभाविक आहे तर माणसाला दुःख झालं की तो रडतो. पण याचे सुद्धा म्हणजे रडण्यावर सुद्धा आपण काय केलेले आहेत ते अशा पद्धतीचे हे लादलेले आहेत. पुरुष रडू शकत नाही, रडू शकत नाही, बाईने रडावं. बाईने रडावं, हे इतकं सहज साधं मानलं जातं. तर पुरुषाला सुद्धा ना आजच्या या सगळ्या भांडवली आणि इतक्या बिकट अशा याच्यामध्ये जगताना त्याच्यावर सुद्धा पुरुषपणाचं इतकं ओझं लादलेलं आहे ना, की तो सुद्धा बळीच आहे या सगळ्याचा. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ किंवा स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांचा विचार करत नसून तो समग्र माणसांचा विचार करणार आहे आणि तो पुरुषांना आपल्या सोबत घेऊन जाणार आहे. बरं का प्रियदर्शनी, आणखी एक गंमत अशी आहे बघ, आपल्याला आपल्या देशामध्ये सिम्बॉलिझमला म्हणजे इतकं महत्व आहे की प्रत्येक गोष्ट त्या चिन्हाशी निगडीत आहे. म्हणजे जसे धर्मचिन्हांशी निगडीत आहेत. हा, म्हणजे तो विशिष्ट धर्म पोशाख जर केलेला असेल तर तो परिहार असला पाहिजे, म्हणजे अछूत असला पाहिजे. अमकं धोतर नेसला असेल तर तो ब्राह्मण असला पाहिजे. हे तर सगळं आहेच, पण स्त्रियांच्या बाबतीत तर आणखीनच गमती गमती आहेत त्याच्यातल्या. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण टिकली लावलेली असेल तर कुमारी, मंगळसूत्र गळ्यात असेल तर लग्न झालेलं, हे दोन्ही नसेल तर विधवा. बरं त्या टिकलीमध्ये पण लाल टिकली, काळी ते लाल टिकली, हा, ते हा पण एक पण नवीन टिकली नाहीच ना, कुंकूच, ठसठशीत कुंकू. म्हणजे आता ही टिकली हा फार प्रचंड आधुनिक आणि डेकोरेशनचा भाग झाला. पण कुंकू ठसठशीत लावणं आणि मग गळ्यात मंगळसूत्र असणं आणि साडी ती बरोबर अंगभर पदर असलेली नेसणं, हे सगळं स्त्रीत्वाचं लक्षण होतं. हं. आमच्या तर खूप गमती झालेत त्याच्यावरनं. म्हणजे आम्ही मी, छाया दातार आणि ज्योती मापसेकर समजा आम्ही गेलो तर ज्योती मापसेकर म्हणजे रेग्युलर मंगळसूत्र, कुंकू वगैरे असे घातलेली असायची. माझ्या कपाळाला कुंकू नाही, कानात काय नाही, हातात काय नाही, मी अशीच असायची. म्हणजे आता जशी आहे तशी, घड्याळ लावले सोडलं तर. आणि छाया दातार काही काळ असं छोटं अगदी मंगळसूत्र घालत असे त्यानंतर, ज्यावेळेला तिला स्त्रीवादी विचार पटल्यानंतर. आणि अगदी बारीक टिकली लावायची. आम्हाला हळदी कुंकवाला बोलवायच्या बायका, कारण आम्ही सगळ्या बायकांच्या मध्येच वावरत असल्यामुळे आम्ही जायचो हळदी कुंकवाला. मग हळदी कुंकवाला जातात तर तिथे आधी लिहायचे सौ छाया दातार, सौ शारदा साठे, म्हणजे माझं हे माहेरचं नाव आहे साठे, आणि सौ ज्योती मापलेकर. आणि मग नंतर तिथे बघायच्या, अरे हिच्या गळ्यात तर काहीच नाहीये कुंकू, पटापट त्याचं सौ पुसून खोडून टाकायचं. काढायचं. मग ज्योतीच्या ह्याच्यात सगळं आहे, त्यामुळे तिचं राहायचं तसंच. आणि छायाच्या ह्याच्यामध्ये त्यांना कळायचंच नाही की ही आता कुमारी आहे का काय आहे. पण त्याच्या मागचं पण सौ हळूच पुसून टाकायच्या. मी म्हटलं आता छाया मला म्हणायचे, अगं हे आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकवाला बोलवलंय, माझ्या मागचं सौ कापून टाकलंय, म्हणजे मला आता वाण नाही देणार त्या. अशा आमच्या गमती जमती सारख्या चालायच्या. आणि मग आम्ही त्यांना असं सांगितलं की स्त्रियांच्या मध्ये ह्या प्रकारचा असा भेदाभेद करणं हे आम्हाला मान्य नाही. तुम्ही हळदी कुंकू समारंभ म्हणण्याच्या ऐवजी तिळगुळ समारंभ म्हणत चला. म्हणजे आम्ही पण त्यातनं वाटा काढतच होतो ना. आम्हाला काही सगळ्या स्त्रियांच्यावरती हल्ले नव्हते करायचे, तुम्ही अशा कशा वागता, असं कसं म्हणता वगैरे. आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही सगळ्या स्त्रियांना एकच जर लेखायचं असेल तर ही विधवा आहे, ही कुमारिका आहे, ही लग्न झालेली आहे, सवाष्ण आहे, असं सगळं न म्हणता आपण सगळ्या स्त्रियांना तिळगुळ समारंभ म्हणूया, सगळ्यांना वाण देऊया. म्हणजे ती काही आणि कोणालाही त्याच्यामध्ये बज्जाव करूया नको. अशा गोष्टी आम्ही महिलांना पटवून दिलेत आणि करून घेतलेल्या आहेत. कायमपणाने केल्यात अशा नाहीत, पण आम्ही गेल्यानंतर त्या करायच्या. म्हणजे त्यांना कुठून तरी मनातून असं वाटायचं की हे करायला पाहिजे, पण रूढी आणि परंपरांचा एवढा पगडा असायचा की आम्ही गेल्यानंतर ती रूढी म्हणजे आमची रूढी बाजूला टाकून पुन्हा पहिली रूढी घे. ह्या अशा गोष्टी खूप होतात. इव्हन तुम्हाला युरोपियन किंवा अमेरिकन समाजामध्ये असं दिसेल की अंगठी कुठल्या हातात घातली आहे त्यावरून ती बाई लग्न झालेली आहे की नाही ते ठरतं. पण तिथे काही आपल्यासारखं विधवा पुनर्विवाहाची चळवळ नाही करावी लागली. तिथे विधवा असेल तर तिला दुसरं लग्न करण्याची व्यवस्थित धर्मानेच परवानगी होती. म्हणजे धर्म काही त्याच्या बाबतीत असं म्हणत नसेल. पण तिकडे आता गर्भपाताच्या आता वेगळं, विषयाचं फार गर्भपात हा वेगळं वेगळा वातावरण आणखी इश्यू आहे. ते आहे. गर्भपात कुमारिकेचा आहे, लग्न झालेल्या बाईचा त्या आहे, तर बाबतीत ते करताच फार कामा rigid नये. आहेत ते. आणि ते जे धार्मिक त्यांच्यावरती दडपण आहे की समागम जो होईल तो मूल होण्यासाठीच करायचा असल्यामुळे तो जर झालं, ते मूल झालं नाही तर गर्भपाताची परवानगी नाही. हा धार्मिक झाला. आपल्याकडे गर्भपाताचा कायदाच मुळी झाला, वैध ठरवणारा. तो कायदा झाल्यानंतर आपल्या अनेक प्रश्नांचं त्याच्यातनं म्हणजे पुरोगामी पावलं आपोआप पडली त्याच्यातनं. म्हणजे कोणी असं म्हणायला नाही लागलं आता की आता ही कुमारिका आहे, हिचा गर्भपात कसा करायचा.
तर हिला जबरदस्तीने मूल होऊ दे. म्हणजे ते मागे पडलं आणि आपल्या समाजाने ते सहजगत्या स्वीकारलं त्या काळात. म्हणजे त्या मुलीला त्रास झाला नाही असं नाही मला म्हणायचं, किंवा त्याच्या घरच्या लोकांनाही काही त्याचे काही दडपणं आली असतील किंवा रूढी परंपरांचा जो काही आला असेल ते सगळं होतं. आणि तरीसुद्धा गर्भपात वैध झाल्यानंतर आपल्या समाजातले खूप प्रश्न त्या वेळेला निकाली निघाले. मला सांगायचा मुद्दा असा आहे की अशी पावलं समाज आपल्याला जी योग्य वाटतील ती टाकत असतो, ती पुढे जाण्याच्या प्रयत्नामध्ये टाकत असतो आणि ते सगळं स्त्रीवाद आपल्या कवेत घेते. आणि म्हणून स्त्रीवादाचा जो काही आत्ताचा जो सगळा आविष्कार आहे, हा आविष्कार एका बाजूने धर्माची दडपणं असताना सुद्धा स्त्रियांच्याकडनं तो घडतो आणि तो घडल्यानंतर त्याचे जे काही परिणाम भोगावे लागतात ते भोगण्याची सुद्धा तयारी स्त्रिया दाखवतात. आणि म्हणून आम्ही पण ह्याचाही विचार करतो की स्त्रीवाद हा काही केवळ स्त्रियांपुरता मर्यादितच नाहीये. म्हणजे संबंध जगाची रचना ही स्त्रीवादी याच्यातनं व्हायला पाहिजे, ही आमची घोषणा आहे आत्ताची. आणि ती ह्या विचाराने केली की जर तुम्ही पुरुषांनी सुद्धा जर स्त्रीवाद स्वीकारला तर पुरुष मानवतावादी होतील. मला एक शारदाताईंनी जसं सांगितलं ना, की म्हणजे ह्यांना आम्ही बघितलेलं आहे तेव्हा, की काहीच कुठली आभूषणं नाही. कारण एक विचार असाही आहे, की बाबा हे जे कुंकू, टिकली म्हणा किंवा काय मंगळसूत्र म्हणा, ह्या सगळ्या ज्या बाह्यदर्शनी ज्या खुणा आहेत ना, ह्या खुणा नाही आहेत नुसत्या, तर ह्या गुलामीची पण गुलामी. निदर्शक आहेत. बरोबर. कारण ह्या काही पुरुषांना तुम्ही नाही कसं पुरुषाकडे बघून कसं कळणार की हा विवाहित आहे, हे नाही. हां. म्हणजे हे जे आहे ना, की जसं या म्हणाल्या ताई, की विवाहिता असणारीला एक वेगळा दर्जा आहे. पुन्हा मुलाची आई असेल तर तिला एक वेगळा दर्जा आहे. जिला मुलीच होतात तिचा एक वेगळं हे आहे. हां, तर हे जे सगळं आपल्याकडे हा जो सगळा असमानता आहे, तर मला एक अशी म्हणजे एक वेगळा मुद्दा म्हणून फक्त सांगते, की माझ्या धाकट्या बहिणीचं लग्नाचाच प्रसंग माईसाहेब आंबेडकर आल्या हा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी त्या लग्नाला आल्या होत्या. आणि आता कसं असतं की नवीन जी ही असते काय जिचं लग्न होणार असतं तिला ते मंगळसूत्र परिधान केल्याशिवाय आपलं लग्न झालंच नाही असं काहीतरी तो वाटण्याचा तो पण एक काळ असतो. तिची पण एक वेगळी हे असते, तिची पण इच्छा असते आणि तिची एक व्यक्ती म्हणून तिची इच्छा पण आपण हे केली पाहिजे. तर माईसाहेब आल्या स्टेजवर आणि त्यांनी सहज म्हणून बघितलं आणि त्या काय म्हणाल्या, तू मंगळसूत्र घातलं आहेस, हे काळे मणी वगैरे घालायचे नाहीत. बाबासाहेबांनी काय काय आपल्याला हे दिलेलं आहे, हे काळे मणी म्हणजे काय आहेत, हे खरं तर गुलामी आहे. तुला घालायचंय ना सोन्याचा दागिना तू नक्की घाल. मग त्याच्यामध्ये एक साधी तू चेन घे आणि तुला जे कुठले पेंडंट आवडतात तसे पेंडंटचं डिझाईन कर. अशोक चक्र ते पेंडंट म्हणून घाल. असं असं म्हणाला आणि मला अजूनही आठवतं ते. त्यामुळे इकडे सुद्धा असा तो एक झगडा आहेच, की म्हणजे आंबेडकरी समाज असं ज्याला आपण म्हणूया, की मंगळसूत्र घालावे की घालू नये. मग त्याच्यामध्ये काळे मणी न घालता पांढरे मणी घालावेत का? हिरव्या बांगड्या न घालता पांढऱ्या बांगड्या म्हणजे काय? फक्त सिम्बॉल बदला. सिम्बॉल बदला. पण शेवटी ते काय आहे? शेवटी ती एक प्रकारची एक दास्यत्वाच्याच खुणा आहेत आणि म्हणून पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा असं म्हणतो, की माझं लग्न जेव्हा होईल तेव्हा मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात अजिबात हे मंगळसूत्र वगैरे असलं काही घालणार नाही. हे मला असं वाटतं, की याच्यात म्हणजे ह्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी सुद्धा ह्या कुठेतरी आपल्या एका विचार प्रक्रियेला सतत धडका देणाऱ्या असतात आणि या सिम्बॉलिझमशी सुद्धा आपण झुंजत असतो आणि ते झुंजता आपण पण अशा वेगवेगळे मार्ग, पर्यायी मार्ग असे शोधत असतो आणि ते शोधत राहू. म्हणजे हिंदू विवाहामध्ये जसा सिम्बॉलिझम आहे ना, प्रत्येक ती सप्तपदी झाली पाहिजे, अमकं झालं पाहिजे. म्हणजे एवढा आहे की कायदा सप्तपदी म्हणतो, सप्तपदी झाल्याशिवाय लग्न पूर्ण झालेलं नाही असं अजून कायद्यात म्हणतात. आणि म्हणजे आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात त्यांचं काय करणार तुम्ही? पण तो त्याचा विचार नाही नाही. आणि सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये तर असं आहे ना, की तू त्याच्यामध्ये तर कुठला ब्राह्मण किंवा भटजी भट तोही असा जो असतो नकोच आहे. तोही नकोच असतं. कुणीही विवाह लावू सत्यशोधक विवाह पद्धती किंवा अगदी बौद्ध विवाह पद्धतीमध्ये सुद्धा असं काही नाहीये. तिकडे तो जे बौद्धाचार्य असतात ना, ते बौद्धाचार्य कुणीही असू शकते, स्त्री असू शकते, पुरुष असू शकतो. फक्त ते एक प्रतिज्ञा घ्यायची असते दोघांनी एकमेकांना सन्मान. त्यामुळे आपण पर्याय हे वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी विवाह संस्था असेल, त्याच्या रीती
भाती असतील, त्याचे काही म्हणजे मंत्र नाहीत, आपण ते सगळं मागे टाकलंय. पण या सगळ्याला पर्याय सत्यशोधकी विवाह पद्धतीमध्ये, बौद्ध विवाह पद्धतीमध्ये हे सगळे शोधत शोधत पुढे पुढे नेत आपण चाललेलो आहोत. आणि मला असं वाटतं की ते होणं फार गरजेचं आहे. आणि आता जसं या म्हणाल्या लिव्ह इन मध्ये काय करणार, किंवा आपण आता नवीन रजिस्टर प्रश्न तयार आहे. रजिस्टर म्हणजे आत्ताचे प्रश्न तर असं आहे ना, की आधी लिव्ह इन मध्ये राहूया असं म्हणतात मुलं मुली हो, एकमेकांशी. पण वर्षानुवर्ष नंतर राहतात त्यांना ते. लग्न करायचंच करायचं लग्न असतं किंवा करायचंच नसतं सुद्धा, म्हणजे आमचं नाही पटू शकत. तर या सगळ्या हे जे सगळे पर्याय आहेत ना तरुणाईने आता सगळे आणलेले, त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे गांभीर्याने, असं मला वाटतं. मला म्हणायचं तसं की हा सिम्बॉलिझम जो आहे ना, तो अजून समाजामध्ये खूप खोलवर रुजलेला आहे. मला तर आणि असं वाटतं उलट असं जास्त वाटतं जास्त फोफावलंय जास्त बुवा. नाही, झालंय. आणि फोफावल्या म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा म्हणतो ना की आम्हाला मनुस्मृती नको, संविधान हवे, तर संविधानानुसार जे लग्न मान्य आहे ते लग्न तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा. म्हणजे आम्ही प्रिफर करतो की रजिस्टर करा आणि राहा. तुम्हाला बाकीचं काही करायची गरज नाही. ते जे काही साक्षीदार असेल, म्हणजे उलट तर माझं म्हणणं असं पण आहे त्याच्यामध्ये की ते 30 दिवसाची अट जी आहे रजिस्ट्रेशनची, ती पण काढून टाका. आधीची. कारण 2 ऍडल्ट माणसं जर एकमेकांच्या बरोबर लग्न करत असतील तर त्याला कोणाचा विरोध आहे हे समजून घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे ती सुद्धा 30 दिवसाची अट आहे कायद्यामध्ये, ती कायद्याची अट काढून टाकली पाहिजे. आणि ज्याला रजिस्टर्ड लग्न करायचंय त्याला तो फॉर्म भरल्यानंतर त्याचं लग्न त्याला तिथल्या तिथे सुद्धा करता आलं पाहिजे, मुहूर्त न बघता किंवा आणखी काही न करता. आणि ते जे काही रजिस्टरवर सही होईल त्या सहीनंतर ती 2 व्यक्ती त्या असतील, मग त्या स्त्रिया असतील दोन्ही, किंवा दोन्ही पुरुष असतील, किंवा स्त्री पुरुष असतील, किंवा आणखी कोणी असतील, त्या सगळ्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे. कारण तुम्ही पुरुषाचा किंवा बाईचा जन्म जो घेता तो काय स्वतःला इच्छा आहे म्हणून घेत नाही. तुमचा होतो जन्म, काही लोकांचा आणखी वेगळ्या पद्धतीने होतो, पण त्यांना जगण्याचा तर हक्क आहेच की नाही. आणि जगण्याचा हक्क असेल तर आपल्या इच्छेनुसार कुटुंब तयार करण्याचाही हक्क असायला पाहिजे. मग हे जर सगळं करायचं असेल, कुटुंब तयार करण्याचा हक्क, तर त्याच्यासाठी तुम्ही असे नियम की स्त्री पुरुषच असले पाहिजे वगैरे असं काही करू शकत नाही. नाही, आणि अगदी आता बरोबर. कायद्याने थोडंसं मान्य झाले, म्हणजे नाही, आणि लग्न होतात. जसा की सेक्शुअल प्रेफरन्स हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. व्यक्तिगत अधिकार आहे. सेक्शुअल प्रेफरन्स एखाद्या व्यक्तीचा काय असू शकेल. बहुसंख्याक जे म्हणतात, आपल्याकडे कायम असं झालेलं आहे ना की एखाद्या व्यक्तीला विवाह न करता आयुष्य जर जगायचं असेल तर तिला 1760 प्रश्न विचारले जातात. त्यांना नॉर्मल तुम्ही जगूच दिला जात नाही. तर अशा प्रकारे सेक्शुअल प्रेफरन्स ज्यांचा वेगळा आहे, म्हणजे लेस्बियन आहेत, गे आहेत, त्यांच्या वाट्याला तर जे काही ट्रान्स आहेत, क्विअर आहेत, तर त्यांच्या वाट्याला जे येतं ते तर अजून आता आता ते यायला लागले, पृष्ठस्तरावर यायला लागले. तीही मंडळी लिहितात, आपण बरोबर आहे. आता बोलायला लागले. आणि आता आपला समाज थोडासा किमान हे आहे बुवा, हे 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 अस्तित्वात आहे. आतापर्यंत ते जणू काही कार्पेट खालीच ढकलल्यासारखं किंवा हे काहीतरी पश्चिमी आहे. तर ज्यांना संपूर्ण हिंदू धर्माची जी सगळी संस्कृती आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आणि जर माहिती असतील तर हे आपल्याकडे सगळं झालेलं आहे, होतं आधी आपल्याकडे. पण नंतर म्हणजे असं म्हटलं जातं की एक जो कलोनियल जो प्रभाव आपल्या सगळ्या ह्याच्यावर बरोबर राहिलेला आहे. आहे, नाही कलोनियल असा नैतिकतेचा जो प्रभाव, वाईट अर्थाचा, जो आपण नंतर ऍक्सेप्ट केला, स्वीकारला, त्याच्यातनं पुन्हा हे सगळे स्त्री आणि पुरुष आणि त्या सगळ्या शारीरिक संबंधात मधले सेक्शुअलिटी बद्दलचे हे सगळे त्या प्रभावातनं कल्टिवेट झालेले आहेत. पण मूळ आपला समाज जो होता तो खूप व्यापक होता, खूप निरोगी पद्धतीने विचार करणारा होता. आणि आता जसं मगाशी शारदाताई म्हणाला ना की सिम्बॉलिझम, आता बघा की 8 मार्च हा आपण स्त्रीमुक्ती दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन मानतो. पण आता काय झालंय की संपूर्ण ही जी नवभांडवली व्यवस्थेने तो संपूर्ण अशा पद्धतीने गिळंकृत केलेला आहे की त्यामागची जी क्रांतीची आणि समतेची आणि हो. भगिनी भावाची जी कन्सेप्ट होती ना, संकल्पना होती, त्याला पूर्ण तडे गेलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही 8 मार्च जवळ आला, एक 8 दिवसावर आला की मग अमुक एका ड्रेसेसवर काय इतके टक्के, 30% सूट, 50% सूट, या ब्युटी पार्लर हो. या ब्युटी पार्लरमध्ये गेला तर तुम्हाला काय त्या फेशियलवर इतकी, म्हणजे हे काय आहे. म्हणजे भांडवली जसं सुरुवात जिथून झाली शारदाताईंनी केली की भांडवली व्यवस्था ही आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे बद्ध करत असते आणि आपलं माणूस पण ही कसं छिन्नविच्छिन्न करत असते आणि स्त्रियांना तर ती वस्तुवत करते, मादीवत करते. तर या म्हणजे सगळ्या आता काय झालंय की स्त्रीवाद किंवा 8 मार्च म्हणजे काय,
तर स्त्रियांना द्यायच्या सवलती. सवलती. मग त्या भांडवलशाहीने 30% द्याव्या, 50 द्याव्या, फुकट पण द्याव्यात. आणि शारदाताई, तुम्ही सोशल म्हणजे फेसबुकवर नाही आहात, पण फेसबुकवर पण आमचे भले भले लेखक, कवी हे सांगत असतात की आज कसं मी काय केलं आज मी स्वयंपाक, बायकोला कसं आज स्वयंपाक मी करून बायकोला, घातला. अरे काय आहे? मग हा कसला आलाय सिंबल? आपण याच्या आधीच्या एका विषयावर येऊया. लग्न संस्थेबद्दल आपण इतकं बोलतो, खूप पर्याय उपलब्ध झालेत असं आपण म्हणतोय, पण आता जर आपण पाहिलं तर तुम्ही फेसबुकचाही उल्लेख केला, इन्स्टा फ्रेंडली लग्न जी आहे, लग्न पद्धती, एक एक दिवसाचे लग्न हे 3-3 दिवसांवर होय, होय, गेलेले, ते खूप त्याच्यात आम्हाला पैसा खर्च होतोय, ही तर एक वेगळी बाब आहे. पण जे आपण म्हणतोय प्रतिकात्मकता आणि त्याच्यातली सहजरित्या ती गुलामी स्वीकारणं, याच्यातली मानसिकता. आधी आपण म्हणत होतो की महिलांना शिक्षण नाहीये, त्यांच्यात जनजागृती नाहीये. आता महिला शिक्षणही घेत आहेत. खरं तर अहवाल असं सांगतोय की जितक्या जास्त महिला शिकतायत तितक्या खरं तर त्या जीडीपी मध्ये कमी कॉन्ट्रीब्युट करतात. आता त्याची कारण आपण नंतर डिस्कस करूया, पण कमी कॉन्ट्रीब्युट करतायत. आणि दुसऱ्या बाजूला लग्न करताना मात्र पुन्हा त्याच जुन्या रीती परंपरा ह्या नव्यानं ग्लोरिफाय करून जे आहे ते त्याचं प्रेझेंटेशन करतात आणि खुश आहेत ते. त्यालाच तर आम्ही मनुवाद म्हणतोय ना. आणि ज्यासाठी तुम्ही लढलेला होता, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, आज मुली शिक्षित झालेल्या आहेत, त्यांना त्याची जाणीव आहे, पण तरीही हे सगळं ते सहज स्वीकारतात. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की स्वातंत्र्य ही जी गोष्ट आहे ना, ही एक व्यक्ती म्हणून माझी एक प्रतिष्ठा आहे, एक व्यक्ती म्हणून माझं एक स्थान आहे, जे मी खूप संघर्षाने मिळवलेलं आहे, मी शिक्षणाने मिळवलेलं आहे. याच्याविषयीचं भान नसणं आणि पुन्हा ती जी कर्मठ मानसिकता आहे, त्या मानसिकतेचेच आपण शिकार होत जाणं हा पण मुद्दा आहे. म्हणून मी मगाशी म्हणाले तसं स्वातंत्र्य ही गोष्ट अशी एखादी मी पाण्याची बाटली दिली उचलून, असं स्वातंत्र्य उचलून देता येत नाही. स्वातंत्र्य हे एक अर्जित आणि ते दिलेलंच आहे. खरं तर ते संविधानाने सगळ्यांना दिलंय हे भानच नाहीये. म्हणजे किती आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या किती स्त्रियांना संविधानाचा गाभा माहितीये, संविधानाची सगळी मूलं तत्व माहिती आहेत. म्हणजे हे माहितीच नाहीये आणि उलट काय ते वडाच्या भोवती म्हणजे सावित्रीबाई माहिती नाहीये आणि ती सावित्रीबाई माहितीये, क्रांतिकारी सावित्रीबाई माहिती नाही आणि अजूनही आपण ते करत चाललेलो आहे. तर जसं आता म्हणाला ना, मनुवाद हा वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे ऑक्टोपसी हात आहेत मनुवादाचे. हजारो हात आहेत आणि ते ऑक्टोपसी हजारो हात कधी या मार्गाने कधी त्या मार्गाने असे इतके आवळत चाललेत की आजच्या सुशिक्षित तरुणींना सुद्धा त्याचं भान नाहीये. दुसरा मला अजून एक मुद्दा इथे जोडून मांडावासा वाटतो की आपला समाज हा खूप उत्सवप्रिय समाज आहे. आणि जसं 8 मार्चचा आपण उत्सव करणं किंवा त्याचं म्हणजे टोकनिझम किंवा त्याचं सिम्बॉलिझम करणं, तर आणि बऱ्याचदा ह्या उत्सव प्रियतेला अलीकडचे सगळे जे राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते पद्धतशीर पद्धतीने काय करतायत, अधिक बढावा मार्केटिंग करतायत आणि जास्त ते कसं होईल असं बघतात, कारण त्याच्यामध्ये पण त्यांचे वेगवेगळे हितसंबंध आहेत. जितकं मार्केटिंग म्हणजे जितकं आत्मा गेलाच त्याचा. जितकं समाजाला तुम्ही मोठ्या गोंगाटामध्ये, आवाजामध्ये, आवाजीकरणामध्ये, उत्सवीकरणामध्ये जितकं अडकवून ठेवाल तितकं त्याला आजूबाजूचं भान राहणार नाही किंवा तो फार पलीकडे बघू शकणार नाही. त्यामुळे ह्या गोंगाटामध्ये जोरात करा उत्सव, हिंदू आता आपलीच सत्ता आहे, काय करायचंय, कुठले उत्सव करायचे जोरात करा, किती मोठ्या ते माईक लावा, हे करा, हे पद्धतशीर चाललेलं आहे. याचं एक कारण असं पण आहे की आजूबाजूचं जे भोवतालचं जे अतिशय वाईट असं वास्तव आहे त्याच्याकडे लक्ष जाऊ नये आणि सगळा समाज एका छान उत्सवीकरणामध्ये त्याचे कान पूर्णपणे काय व्हावेत, बधीर व्हावेत. अशा प्रकारे बधिरीकरणाची, मामुलीकरणाची सुद्धा एक प्रक्रिया ही आपल्या समाजामध्ये प्रत्येक काळामध्ये चालू होती. आजचे जे सत्तास्थानी असलेले हे अधिक पद्धतशीर आणि अधिक सिस्टमॅटिकली ते सगळं करतात आणि त्याचा विचार कुणाला करायचा नाहीये. आणि प्रज्ञा याच्यामध्ये तो भौतिकवादाचा जो भुलभुलई आहे, म्हणजे तुम्हाला सगळी भौतिक सुख कशातनं मिळणार आहेत, तर वस्तुकरणातनं. बरोबर. म्हणजे आणि भौतिक सुखाच्या पुढे आत्मिक सुख काहीच नाही. हे जे काही म्हणजे आता तुम्ही म्हणा आत्मा पण म्हणजे तुम्हाला आत्मिक म्हणजे आणखीन काय आध्यात्मिक म्हणता असं नाहीये. पण आत्मिक सुख याचा अर्थ असा की मला जो विचार पडतो, मला जे करावंसं वाटतं ते करण्याची मुभाच नाहीये याच्यामध्ये.
त्या मुली जेव्हा म्हणतात ना मला सागर संगीत लग्न पाहिजे, 1 दिवसाचं संगीत पाहिजे, 1 दिवसाची मेहंदी पाहिजे, 4 दिवसावर काय काय करत असं आणखीन. मला तर अगदी थक्क व्हायला होतं की एवढे 4-4 दिवस दमत कसं नाही ते एवढं करून. खरंच. म्हणजे लग्नाला उभं राहताना ते मुलगी उभी राहते का आणखीन काहीतरी तिला टेकू द्यावे लागतात माहित नाही, किंवा मुलगा सुद्धा म्हणजे म्हणजे मुलगीच नव्हे. तर लग्न पद्धती ज्या आहेत, ज्या जुन्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये सुताचे हार घालून हो, लग्न हो. झालेली आहेत, रजिस्टर करून लग्न झाले आहेत, नाही अगदी आता तर साध्या ना पद्धतीने शारदाताई झाले. त्या दंतकथा वाटाव्यात अशा प्रकारे. त्यानंतर म्हणजे कथा हे जे असं साधं कॉटनची साडी किंवा पुष्पाताई भावे सतत पांढऱ्या साड्याच पांढऱ्या साड्या नेसल्या, असायच्या. त्या हो, प्राध्यापिका होत्या. म्हणजे मला जरी शिकवलं नाही तरी आम्ही जायचो लेक्चर्स ऐकायला. तर खादीच्या नेसायच्या खादीच्या त्या पण. साड्या नेसायच्या. तर हे जे सगळं म्हणजे हे हे फार मागचं नाहीये, आत्ताच आत्ताच आहे. पण ते पण जणू तरी ते दंतकथा दंतकथा वाटते. वाटाव्या. म्हणजे आपलं वास्तव आहे ना कालचं म्हणजे कालचं सकाळचं आज शिळं होत चाललेलं आहे. इतकं ते बदलतंय ना. आणि सगळ्यांना काय झालंय की सगळ्यांना आम्ही पण तसेच आहोत, आम्ही पण त्याच कॅटेगरीतला आहोत, आम्ही पण हे सगळं मान्य करतो. सगळ्यांना त्या याची होड लागलेली आहे की आपण पण कसे आधुनिक म्हणजे काय याचाच खरं तर पुनर्विचार करायला पाहिजे. की 4 दिवस तुम्ही हा जो सगळा लग्नाचा सोहळा करता, हे जे सगळं लदबदवून घेता, ह्याला बापरे, तर आधुनिकता काय दागिने, ती मुलगी दिसतच नाही 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 एवढे ह्याला दागिने घालून ह्याला दाखवतात. आधुनिकता आणि ते म्हणायचं का? आवडतं लोकांना. की आणि आपल्या शिक्षणाचा पण आपण जे शिकलेलो आहे म्हणजे मी मराठी शिकवलं, मराठीची प्राध्यापिका राहिलेले 35 वर्ष. स्त्रीवाद हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता, आहे. आणि ते स्त्रीवाद तू मगाशी म्हणालीस ना की स्त्रीवाद म्हणजे काय, हे सगळं शिकत असताना त्याच मुली लग्न मात्र त्याच पद्धतीने करतात. मला इन्व्हाइट करतात की मॅडम माझं असं असं. तर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो आणि विचारला सुद्धा की जे आपण वर्गात बोललो, जे मी शिकवलं, ज्याच्याशी तुम्ही पण सहमत होतात आणि तुम्ही पण भरभरून बोलत होतात, त्याचं काय झालं? शिक्षणाशी आपला हा असा असा एक कनेक्ट जो पाहिजे तो का तुटला? हा, म्हणजे सांगू का, 10 मार्कांसाठी स्त्रीवाद, 5 मार्कांसाठी ताराबाई शिंदे काय म्हणाल्या, 5 मार्कांसाठी प्रज्ञादया पवार यांची कविता जी काय अभ्यासक्रमात लावलेली आहे, हे एवढं फक्त मार्कांशीच जोडलेलं ठेवणं आणि ते याच्यामध्ये मनात तुमच्या मन मस्तिष्कामध्ये कुठेच न येणं, हा सुद्धा एक मोठा काय आहे प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे तिथे मला नाही वाटत मी कुठे कमी पडले. मी जीव तोडूनच शिकवलं किंवा मग ना माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी हे सगळं आणू पाहिलं, त्याची किंमत मोजली. शारदाताईंनी काय किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या, भारतातल्या सगळ्याच चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने किंमत मोजलेली आहे. आमच्या विचार करण्यामधल्या अर्थछटा भिन्न भिन्न असतील, पण तरी एक द्वंद्वात्मक न्यायाने तो स्त्रीवादाचा डिस्कोर्स हा आम्ही पुढे नेत राहिलेलो आहे. म्हणजे गंमत आहे की मी आयुष्यभर एकत्र कुटुंबात राहिले, लग्न झाल्यावरती पण आणि आधी सुद्धा. पण त्याही वेळेला मला जे पटलेलं आहे ते मी सोडलं नाही आणि मी ते करण्याचा अट्टाहास एक प्रकारे केला असं म्हणता येईल. पण तो माझ्यापुरता मर्यादित राहिला. मी तो सार्वत्रिकीकरण त्याचं करू शकले नाही, याचं मला वाईट वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की अरे आपण एवढं करतो आणि आपल्या सासूला आपण एक प्रकारे तिच्यावर अन्याय करून आपलं म्हणणं लादलं तिथे घरात राहत असताना, आणि किंवा तिला काय वाटतं याचा विचार न करता मी करत राहिले. हा, रेटलं. असं असं रेटणं बरोबर आहे की नाही असं एका बाजूला वाटत असताना, दुसऱ्या बाजूला मला असंही वाटत होतं की सामाजिक बदल जो घडवायचा असतो तो बदल एकदम म्हणजे असा व्यक्तिगत पातळीवरती करतो आणि तो होतो असं नाहीये. तो सार्वत्रिक करायचा झाला तो समाजाने त्याचा स्वीकार करावा लागतो. आता माझ्या कुटुंबाने माझा त्या पद्धतीने स्वीकार केला, पण इतरांच्या बाबतीत नाही ना केला. म्हणजे ही उणीवच आहे ना एक प्रकारची, की हे इतरांच्या बाबतीत होऊ शकत नाही. आणि मग ते का होत नाही, तर याला एक महत्वाचं कारण असं आहे की हा बाहेरचा जो मनुवादाचा रेटा आहे ना तो तो खूप इतका प्रचंड आहे की माणसाला असं वाटतं, भीती वाटते की आपण जर हा मनुवादाचे रीतिरिवाज आणि हे सगळे जे काय आपल्याला सांगितलेले आहेत हे जर आपण सोडून दिले तर लोक आपल्याला वाळीत टाकतील. म्हणजे वाईट टाकणं ही जी काही प्रक्रिया आहे ही समाजामध्ये कुणालाही वाईट टाकणं ही प्रक्रिया म्हणजे मी एक हिंसा समजते. म्हणजे मी माझ्यासारखं तू वागत नाहीस म्हणून मी तुला वाईट टाकतो, हे बरोबर नाही असं मला वाटतं. ही एक प्रकारची हिंसा आहे, ती मानसिक पातळीवरती होत राहते आणि त्या मानसिक पातळीवरती होणाऱ्या हिंसेचा लोकांना म्हणजे मनात एवढी भीती असते
की त्यापेक्षा नको, परंपरा परवडली, असं म्हणण्यापर्यंत त्याची पाळी आहे. बऱ्याचदा असं दिसतं, पण हो. तरी मी आशावादी नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की कदाचित मी माझ्या थोडी वयाचा फरक मी थोडी पुढे, शारदाताई अगदी माझ्या आईच्या वयाच्या आहेत. मी थोडी पुढे पुढे आणि कसे तरुणाई सोबत जास्त वावरलेली आहे. नवीन लिहिणाऱ्या ज्या मुली आहेत, कविता लिहिणाऱ्या, कादंबरी लिहिणाऱ्या, कथा लिहिणाऱ्या, या सगळ्या परिस्थितीशी होड घेतायत. आणि त्या होय, मला असंच क्लॅरिटी आहे, म्हणजे ही स्वच्छता आहे, स्पष्टता आहे की म्हणजे मला मी काय प्रज्ञाला इतके वेळा म्हणते की अगं तू ते तुझी आईने काय केलंय ते जरा लक्षात ठेव. तुझ्या आईने जो आणि उर्मिला पवार यांनी जे काही दोघींनी मिळून जे काही समाजापुढे ठेवलेलं आहे तेच एवढं क्रांतिकारक होतं की मला मला त्याची पण भुरळ पडलेली आहे. म्हणजे असं नाही की आपल्या धर्मातली नाही, म्हणजे ब्राह्मण नाहीये, नाही नाही बरं. असं काही वाटलं नाही मला त्यावेळेला. नाही नाही, मी आणि सांगू काय, हे विसरतोय आता समाज, जाती आणि ह्याच्यामध्ये अगदी अडकून. छाया दातारांनी जे लिहिलं किंवा विद्याताई बाळांनी जे लिहिलं किंवा या सगळ्यांनी जे लिहिलं, तर हे असं कप्पेबंद पद्धतीने आम्ही नाही विचार केला की हे सुद्धा, याचा पण प्रभाव पडला, ह्याच्यातून पण खूप काही पाहता आलं, शिकता आलं, अनुभवता आलं. आणि एकीकडे जसं उर्मिलाताई पवार असतील किंवा सगळ्या ज्येष्ठ कुमुदताई पावडे असतील की हो. ज्यांना ज्या पहिल्या खरं तर भारतातल्याच म्हणायला पाहिजे की संस्कृत मधून त्यांना उच्च पदवीचं शिक्षण घ्यायचं होतं, पण त्यांना ते घेताना किती अडचण आली. त्यांनी ते लिहिलंय, त्यांच्या अंतस्फोट हो, हे जे लिहिलंय त्यांचं त्यांनी. लेखन आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांना त्या सगळ्याला, कारण संस्कृत जर शिकायचं तर तू तर दलित आहेस, तू कशासाठी शिकतेस, किंवा हा तुमचा अधिकारच नाहीये. हा म्हणजे इथपासून सुरुवात, कारण आपण जर संस्कृत नाटकं जर बघितली ना, तर त्या संस्कृत नाटकामध्ये सुद्धा राण्या ज्या आहेत आणि दासी ज्या आहेत त्या प्राकृतात बोलतात आणि राजे संस्कृत मध्ये बोलतात, संस्कृत. कारण राजामध्ये दैवत्वाचा अंश आहे. म्हणजे असं जर सगळं हे आहे, म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था असू देत, आपलं तर खूप संघर्ष, जसं या म्हणाल्या ना की खूप संघर्ष करावा लागलेला आहे. अगदी उर्मिलाताई पवारांना पण त्यांचं आयदान जे लिहिलं आणि त्या आयदानमध्ये जो त्यांनी पहिल्या रात्रीचा जो प्रसंग लिहिलेला आहे, तर तिथे पण असे प्रश्न निर्माण झाले ना की एका आंबेडकरवादी किंवा दलित समाजातल्या स्त्रीने काय लिहायचं, काय लिहू नये, लैंगिकतेशी संबंधित कुठल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायचं, तर याचे सुद्धा अंतर्गत असे जे दबाव असतात, त्या दबावाशी होड घेणं, हे जसं उर्मिलाताई पवारांनी केलं, मी माझ्या पद्धतीने माझ्या लेखनातून, कवितेमधून करते आहे. तर टीका होत नाही का, तर होते, माझ्यावर प्रचंड टीका झालेली आहे आणि ती अंतर्गत पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. पण तरी पण मग टीका झाली आणि फार अश्लाघ्य पद्धतीची पण झालेली आहे. पण ती झाली म्हणून मी काय अशी परत माझे सगळे दरवाजे बंद करून बसणारी तर मी नाहीच आहे. कारण मी असं म्हणते, जसं आता शारदाताई म्हणाल्या की दया पवारांपासून उर्मिलाताई पवार असतील, माझी आई हिरा पवार असेल, यांनी खूप काही गोष्टी आमच्या समोर ठेवल्या की ज्या अवघड काळामध्ये केलेल्या आहेत. आत्तापेक्षा तो काळ खूप अवघड होता. म्हणजे मी नेहमी एका मुलाखतीत पण मी सांगितलं होतं की आम्ही गोरेगावमध्ये राहत होतो, सिद्धार्थनगर सारख्या पत्र्याच्या चाळीमध्ये. तिथे सुद्धा माझी आई शिक्षिका, शाळेतली, आणि आम्ही एका आदर्श विद्यालयासारख्या अतिशय चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेणारी भावंड. मी एकदा शाळेतून आले तर केवळ जातीच्या प्रश्नावरून, म्हणजे सार्वजनिक नळ, एका बाजूला एक नळ, दुसऱ्या बाजूला आणि मध्ये कमरे एवढी भिंत, पण माझ्या आईने तिथे पाणी भरलं, दुसरं एक उच्च जातीय कुटुंब तिथे काम करत असताना, म्हणून आईला मारहाण झालेली आहे. आणि मी शाळेतून आले आणि बघते तर सगळ्या जणी माझ्या आईला मारहाण करतात. आता सिरियल मध्ये नळावरचं भांडण दाखवलं ते बघशील ना, तर तू चकित होशील की हे असं भांडण आपण कधी केलं तर होतं. हे सगळं मी, म्हणजे कसं असतं की आपण म्हणतो ना की आता कुठे आहे जातीयता, हं? आता नाहीये जातीयता, पण असं नाहीये. जात नावाची गोष्ट आहे आपल्या, हे स्वीकारायला पाहिजे. नेहमी बऱ्याचदा उच्च जातीय म्हणतात की आम्हाला तर माहितीच नाही, आम्ही जातीचा विचार करतच नाही. पण जातीचा विचार उच्च जातीयांना करण्याची गरजच नसते एका अर्थाने, ते ज्या लोकेशन मध्ये जन्म घेतात. हा सगळा बहुजन समाजाचा जो सगळा लढा आहे ना, म्हणजे जेव्हा माझ्यासारखी व्यक्ती असं बघते की इतक्या आधुनिक काळामध्ये, मागच्या काही वर्षांमध्ये, की केवळ जातीच्या प्रश्नावरून माझ्या आईला मारहाण स्वीकारावी लागते, इतकं की ते पोलीस स्टेशनमध्ये ते सगळं प्रकरण जातं. आणि जेव्हा माझे वडील एक प्रतिथयश कवी म्हणून वावरत असतात, तर हे सगळं घेऊन जेव्हा आम्ही लहानाचे मोठे होतो, अगदी म्हणजे मी कॉलेजमध्ये शिकवत असले तरी ही दलित वाटत नाही, हिचे कपडे पहा, हिचे उच्चार पहा, हिचे उच्चार किती ब्राह्मणी आहेत, हे असं सगळं, म्हणजे जात नावाचं स्ट्रक्चर हे किती वेगवेगळ्या
पातळ्यांवर काम करत असतं आणि ते जाणीवेत आहे, नेणीवेत आहे आणि कधी कधी ते झुंडीच्या रूपाने येतं आणि मग ते झुंडीच्या रूपाने जेव्हा येतं तेव्हा दलितांच्या वाट्याला काय येतं, मुस्लिम स्त्रियांच्या वाट्याला काय येतं, आदिवासी स्त्रियांच्या वाट्याला काय येतं, सगळ्याच अल्पसंख्याक स्त्रिया हे फार, आणि हिंसा कधी नव्हे ते हिंसा इतकं भयानक झालेलं आहे. आधी असं होतं की एखादं कुटुंबाला गाठायचं किंवा स्त्रियांना अतिशय वाईट पद्धतीने मारून टाकायचं, पण आता त्या हिंसेचं पण सेलिब्रेशन केलं जातं, वाजत गाजत हिंसेचं सेलिब्रेशन केलं जातं. आपल्याला व्हिडिओ काढले जातात व्हिडिओ करत काढले असताना, जातात. ते आपल्याला व्हायरल केले जातात. खैरलांजीचं जर संपूर्ण अत्यंत जर ते घटना आजही आपल्या समोर वारंवार वेगवेगळ्या संदर्भात येते, तेव्हा त्या स्त्रियांनीच पुढाकार घेतला आपल्या पुरुषांना हे सांगण्यासाठी, त्यांच्या पुरुषांना सांगण्यासाठी की जा आणि बलात्कार करा. मग आम्हाला असं वाटतं की ही जी चळवळ आम्ही इथपर्यंत आणू पाहतो आहोत, हा जो विचार आपण एकमेकींचे हात जोडलेले घेऊन आपण पुढे जात आहोत, तर ह्याला जे भगदाडं पडतायत त्या भगदाडांचं करायचं काय? मी तेच म्हणणार होते की इतकी वर्ष काम करून आपण पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांमध्ये अडकतो. मग ते डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा आणखीन कुठला हुंडाबळीचा प्रकार असेल, तो आता तर उलट जास्त होय. वाढलेला आहे, त्याची टर्मिनॉलॉजी बदललेली आहे. पण हे सगळं बघताना तुम्हाला फ्रस्ट्रेशन नाही येत का? नाही वाटत. कारण काय माहितीये का, निराश होऊन काय म्हणजे कसं मी झालं? एकटी निराश झाले तर मी त्यातनं बाहेर पडेन. प्रश्न तसेच आहेत ना. त्यामुळे निराशा नाही वाटत. दुसरं मला असं वाटतं की सावित्रीबाई समजा त्यांच्यावर शेंडमारा झाला आणि त्यावेळेला निराश होऊन घरात बसले असतात, तर आमचं काय झालं असतं? तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. असं समाजामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याचे, सामाजिक स्वातंत्र्याचे, वैचारिक स्वातंत्र्याचे झेंडे हातात घेऊन वाटचाल केलेली आहे, त्या कुणी निराश नाही झाल्या. कधी झाल्या असतील निराश, तरी सुद्धा त्यांनी ती निराशा त्यांच्या सामाजिक जीवनात येऊ दिली नाही. बेटी फ्रीडननी घरात मार खाल्ला, पण बाहेर येऊन तिने भाषण केलं. म्हणजे इतकं जर इतर आमच्या आधीच्या स्त्रियांनी केलेलं आहे, तर आम्हाला निराश व्हायचा खरं म्हणजे अधिकारच नाही. अगदी. त्यांच्यापेक्षा आम्ही खूप सुखामध्ये आमची चळवळ चालवली त्यांच्यापेक्षा. आणि तरी सुद्धा आम्हाला काही प्रश्न पडतात, प्रश्न होतात निर्माण. त्या प्रश्नांची आम्हाला प्रत्येक खेपेला निर्गत करता येते किंवा त्याचं उत्तर देता येतं किंवा तो सोडवता येतो, अशातलाही भाग नाही. पण प्रश्न सोडवता येत नाही म्हणून निराश जर होत राहिले, तर विज्ञान विज्ञान कसं पुढे जाईल? ज्यावेळेला वैज्ञानिक प्रयोग करतात, त्यावेळेला प्रत्येक प्रयोगात फेल्युअरच असतं. मेरी क्युरीने अखंड सत्र चालवलं, तेव्हा तिला कुठेतरी तो नंतर रेडियम मिळाला. तर हे जर करणाऱ्या आमच्या पूर्वीच्या बायका आहेत, तर आम्ही कशाला निराश व्हायचं? आम्ही नाही निराश होणार. आम्हाला नाही वाटत, निराशा नाही वाटत आणि आम्हाला फेल्युअर झाले याचं पण दुःख होत नाही. फेल्युअर इज द गेटवे टू सक्सेस. फेल्युअर होणार, आताही त्या सक्सेसमधून सुद्धा तो सक्सेस सुद्धा फेल्युअर वाटावा अशी पण परिस्थिती निर्माण होईल. बरोबर. पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आणि हे ना निरंतर चालणारी प्रक्रिया, म्हणजे जग बदलवणारे जर 10 वैज्ञानिक जर आपण घेतले की ज्यांच्यामुळे आपण आज हो. खूपच भौतिक पातळीवर ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो आहोत आणि त्याच्यात स्त्रिया पण आहे जसं आता म्हणाले, तर तर ते तर सातत्याने किती त्यांचे प्रयोग हे अपयशी ठरले असतील. पण मला असं वाटतं की स्त्रीवाद किंवा स्त्री मुक्ती आणि हा जो सगळा विचार आहे, हा सुद्धा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्या खांद्यावर बसून किंवा उभं राहून हे जग पाहिलं, की ज्या आधी लढल्या, तर त्या काळाचं जग आणि आजचं जग पुन्हा खूप वेगाने बदलतंय. आजचे प्रश्न वेगळे आहेत. ते अधिक गुंतागुंतीचे, आधीचे प्रश्न सुटलेले तर नाहीतच. पण आजच्या काळाने आणि आजच्या काळातल्या समग्र जी एक आपली व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने अधिक वाढ झालेली आहे आणि त्यामुळे हे प्रश्न कधी नव्हे ते अधिक गुंतागुंतीचे झालेत. त्यामुळे ते सोडवणुकीचे सुद्धा जे मार्ग आहेत ना, ते मार्ग आम्ही आपापल्या पद्धतीने एकमेकींशी हे करून विस्तारत नेतो. ते कदाचित अपुरे असतील, अपुरे हो. असतील. पण म्हणून काही थांबायचं आणि एकाच जागेवर स्थिर राहायचं असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे निराशा जशी यांच्या मनात नाही, तशी आमच्या मनात कशी असेल अजिबात असणार नाही. आणि त्यामुळे आणि कुणीतरी एखादं म्हणजे फार छान वाटतं याच्यासाठी की कुणीतरी येतं आणि म्हणतं की तुम्ही त्या याच्यामध्ये हा विचार मांडला होता, तुम्ही त्या कवितेमध्ये असं म्हणालात, तुम्ही त्या कथेमध्ये तसं म्हणालात. म्हणजे
मला नेहमी असं वाटतं की कदाचित आज ते त्याला एक सार्वत्रिक मान्यता नसेल आमच्या लेखनाला सुद्धा, म्हणजे मी स्त्रीवादी लेखनाला सुद्धा म्हणते, म्हणजे केवळ माझ्या का नाही, एकटीच्या बरोबर नव्हे. आहे. सार्वत्रिक मान्यता जरी नसेल, आजचा जो वाचक वर्ग आहे तो कदाचित मर्यादित असेल, किंबहुना तरुणाई ही जास्त आमचं लेखन वाचते आणि ती जास्त आमच्या लेखनाशी कनेक्ट होते, किंवा त्यातल्या ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्या जागा वाचू शकते, बिटवीन द लाईन्स पण वाचू शकते. कदाचित तेवढा मागच्या पिढीचा वाचक वर्ग कदाचित तसा नसेल. पण म्हणून मला असं म्हणायचं की पण म्हणून मी किंवा माझ्या जागी असलेली कुठलीही कवयित्री लेखिका हे अपयश मानत नाही. पुढे लिहिणाऱ्यांच्या पायवाटा आम्ही अधिक मोकळ्या केलेल्या आहेत, की त्या अधिक दमदारपणे, त्या अधिक व्यापकपणे, अत्यंत ठामपणाने त्या मांडू शकतील. तर जसं मी आज लिहू शकते का? कशामुळे? अचानक काही मी आकाशातनं पडलेले नाही, की एका निर्वात पोकळीमध्ये काही माझं झालेलं नाहीये. माझ्या मागे हा प्रचंड मोठा स्त्री चळवळीचा, दलित साहित्याचा, त्या सगळ्या झंझावाताचा, की जो केवळ साहित्यिक आविष्कार नव्हता, तर तो सांस्कृतिक अधिक्षेप पण होता. याचा सगळा वारसा असल्यामुळे आणि सगळ्यांनाच, मलाच एकटीने नाही, आपल्या सगळ्यांना असल्यामुळे मला असं वाटतं ते आपण आज करू शकतोय. त्या ताकदीचं बळ घेत घेत पुढे जाऊ शकतोय. हे आम्हा सगळ्यांचं बळ घेऊन आणखी पुढे येणारच आहे. म्हणजे ते आणि म्हणतात ना कुठल्या एका कवीने, की मैं क्या म्हणजे तुम्ही जिथे मला ठोकर माराल तिथे मैं एक घास हूं और एक घास की तरह मैं उगाऊंगा. असं एका कवीने हिंदी म्हटलेलं आहे. मला त्यातल्या आता सगळ्या ओळी पटकन आता आठवत नाहीयेत. तसं मला असं वाटतं, की विचार करणाऱ्या, लढणाऱ्या, काही कृती करणाऱ्या या अशा गवतासारख्या सहज उगवून येतील. गवताचं पातं जसं एक असं एका चैतन्याने कसं असं लहरून उठतं, तशा आहेत ना आपल्या सगळ्या मैत्रिणी त्या पुढच्या काळातल्या, आणि ती आमची सगळ्यात मोठी ताकद आहे असं मला वाटतं. आणि दुसरं मला असं याच्यात भर वेगळ्या पद्धतीची एक घालायची ती अशी आहे, की कुटुंब संस्था जी पूर्वापार चालत आलेली आहे, ती कुटुंब संस्था कशी होती आणि आत्ताचं नवीन कुटुंब कसं असणार आहे, याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आत्ताच पडलेलं आहे. पण ते समाजाने जर स्वीकारलं नाही, तर त्यांना जे नवीन काही करू इच्छितात किंवा पाहतायत प्रत्यक्षामध्ये, म्हणजे जसं मी म्हणते, की चिनी मुलगी अमेरिकन मुलाशी लग्न करते, अमेरिकन मुलगा व्हिएटनामी मुलीशी लग्न करतो, नंतर आणखीन काहीतरी असं वेगळ्या ठिकाणी चालू आहे सगळीकडे. निग्रो मुलाशी हिंदू मुलगी लग्न करते. हे जे काही समाजामध्ये आता चाललेलं आहे, ह्या चाललेल्या नवीन ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी चालाव्यात अशाच, म्हणजे सहिष्णू पद्धतीने चालाव्यात. मला व्यक्त होईल माझं जीवन ज्या तऱ्हेने उत्तम तऱ्हेने व्यक्त व्हायला पाहिजे, अशा तऱ्हेचं वातावरण निर्मिती करणं हे स्त्री चळवळीचं पण काम आहे असं आम्ही मानतो. आणि हे जे काही नवीन चाललेलं आहे, याचा वेध घेण्याच्यासाठी आम्ही असं म्हणतो, की स्त्रीवादी दृष्टिकोनातून जग निर्माण झालं पाहिजे. पुरुषसत्ताकाच्या पद्धतीने आता जग चाललेलं आहे आणि त्याचे जे दुष्ट परिणाम आहेत, दुष्ट परिणाम आहेत, ह्या जुन्या पिढ्यांनी भोगलेत, ते आत्ताच्या पिढ्यांना भोगायला लागू नये. त्यांना त्यांचं जीवन स्वतंत्रपणाने, समृद्धपणाने, उमदेपणाने जगता यायला हवं. आणि ते जगता यायला हवं असेल तर स्त्रीवादी दृष्टिकोनाने जग निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आमची घोषणा आम्ही ते त्याच्यासाठीच दिली, की महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद कशासाठी, तर स्त्रीवादी जग निर्माण करण्यासाठी. आपण स्त्रीवादी जग निर्माण करण्यासाठी असं सातत्याने म्हणतोय, पण दोन गोष्टी आहेत. एक तर स्त्रीवादी महिला ज्या आहेत त्या पॉलिसी मेकिंग मध्ये हव्याच, असा आपला स्त्रीवादाचा अट्टहास आहे. पण तिथे पॉलिसी मेकिंग मध्ये जाताना आपण बघतो की ज्या महिला जात आहेत त्या स्त्रीवादाबद्दल बोलत नाहीये. म्हणजे जर आपण राजकारणाबद्दल जर बोललो, पॉलिसी मेकिंग मधलं मेन आहे जे राजकारण आहे, या राजकारणामध्ये स्त्रीवादी दृष्टिकोन जो आहे हा बेसिकली लिबरल थॉट मधनं पुढे आलेला आहे. हो. पण त्याच्यातून त्या थॉट मधनं पुढे घेणाऱ्या राजकीय महिला या कमी आहेत किंवा त्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या कमी आहेत. त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आपण बघतोय की ज्या महिला राजकारणात सक्रिय आहेत त्या मात्र स्त्रीवादाबद्दल बोलत नाही. म्हणजे तू म्हणतेस तसं आहे ना, स्त्री मुक्ती आणि म्हणजे स्त्री आता शक्ती. याच्यामध्ये कसं आहे, की आम्ही ज्या एका मुक्तिदायी परिवर्तनाची भाषा करतो, की ज्याच्यामध्ये स्त्री मुक्ती हा शब्द आम्ही बरोबर. किंवा स्त्री सन्मान या अर्थाने आम्ही तो वारंवार अधोरेखित करतो. पण तिकडे आता जसं तू म्हणालीस, की तिथेच असं आहे, की त्या स्त्री मुक्तीची, स्त्रीवादाची भाषा बोलत नाहीत. त्या काय बोलतात, तर त्या स्त्री शक्ती म्हणतात.
आता शक्ती असं जेव्हा आपण म्हणतो ना, स्त्री शक्ती, तर ती शक्ती ही एक काहीतरी एक अमानवी शक्ती आहे, हिंसेशी संबंधित आहे. काहीतरी देवता सदृश आहे आणि ती देवी जशी तो असा सगळा काय तो त्रिशूल आणि हे घेऊन उभी आहे. तर हे जे एक मॉडेल आहे ना, हे मॉडेल सुद्धा पुरुषी मॉडेल आहे. जेव्हा आपण स्त्री शक्ती म्हणतो ना, तेव्हा ती स्त्री शक्तीचं मॉडेल हे एका पुरुषी अधिसत्तेने आकाराला आलेलं मॉडेल आहे. म्हणजे भारत माता असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ती भारत माता असं म्हणणं म्हणजे तिला त्या सगळ्या भौतिक संदर्भामधून वर उंचावणं आणि ती भारत माताचं हे जर बघितलं आपण ती प्रतिकृती किंवा ती आकृती चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये पण ती भारत माता तशीच दाखवलेली आहे. म्हणजे काय होतं की हा जो राष्ट्रवादाचा सुद्धा जो विचार आहे ना, बरोबर आहे. तो राष्ट्रवादाचा विचार सुद्धा एका अर्थाने हिंदुत्ववादी, दुसऱ्या बाजूने पुरुषी सगळ्या अधिसत्तेने केंद्रित झालेला आणि ज्यांच्या नेणिवेमध्ये किंवा ज्यांच्या जाणीवेमध्ये सुद्धा स्त्री ही कशासाठी आहे या ज्या कर्मठ अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी हे लादलेलं आहे. त्यामुळे आज ज्या पॉलिसी मेकिंग मध्ये आहे, महत्वाचा मुद्दा दुसरा जो तू मांडलास की पॉलिसी मेकिंग मध्ये ज्या आज आहेत त्या स्त्रिया या काय करतात तर त्या त्या पदाचा वापर खरोखर त्या न्यायासाठी, समन्यायासाठी करतात का, न्याय देण्यासाठी करतात का, की जे पक्षामध्ये आहेत त्यांच्या त्या पक्षीय जो हितसंबंधी रचना आहे त्या पक्षीय हितसंबंधी रचनाच पुढे नेण्यासाठी करतात. हा अलीकडच्या काळामध्ये महिला आयोगाचं जे अध्यक्ष पदावरून हो, जे चाललंय. चालू आहे ते हेच आहे की ती व्यक्ती ही पक्षीय चौकटीच्या पलीकडची ती व्यक्ती तिथे असावी की जिने दीर्घकाळ काही पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे, ज्या व्यक्तीने बरोबर काही आहे. मांडणी केलेली आहे, ज्या व्यक्तीला ह्या सगळ्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या बुनियादी स्ट्रक्चरचा अनुभव आहे, अशा व्यक्तीची आपण तिकडे सन्मानाने नियुक्ती करावी असं आमचं अलीकडच्या काळामध्ये नव्हे आधीपासूनच असं म्हणणं आहे. त्यामुळे त्या स्त्रिया त्या मैत्रिणीत जरी आम्ही मानत असलो, आमच्या मैत्रिणीत, पण त्या ह्या भाषा कधीच बोलत नाहीत. हे फार दाहक पण वास्तव आहे. आमची आणखी एक भाषा आहे. आम्ही राष्ट्रवाद मानतो, पण आम्ही राष्ट्रवादाच्या सीमा ओलांडून सबंध जगाचा राष्ट्रवाद मानतो. आम्ही त्या सीमा मानत नाही. रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की माझा आंतरराष्ट्रीय वाद आहे म्हणजे काय आहे, तर मला सीमारेषा पुसून टाकायच्या आहेत आणि सबंध मानव जात ही एका पद्धतीने म्हणजे एका रचनेने नव्हे, एका पद्धतीने स्वतंत्र असल्यासारखी आणि मानवतापूर्ण जीवन जगणारी असायला पाहिजे असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने मी आंतरराष्ट्रीयवादी आहे, सीमा पुसून टाकणारा आहे आणि सीमा पुसून टाकणारा राष्ट्रवाद आम्ही मानतो. आणि दुसरं असं की राष्ट्र ही संकल्पना आणि स्त्रिया त्या देशातल्या ह्यांचं पण एकमेकांशी काय नातं आहे? स्त्रियांच्या देहावरच नकाशे तुम्ही नाचवले ना, म्हणजे स्त्रीचा देह, हा देहच काय केला तुम्ही एक प्रकारे रणांगण म्हणून वापरलेला आहे. म्हणजे आज आम्ही आमच्या त्या ठरावामध्ये गाझामध्ये जे सगळं घडलेलं आहे त्याचा आम्ही उल्लेख आवर्जून का करतो? जसं आता बरोबर आहे. शारदाताई म्हणाल्या की तिकडच्या स्त्रिया ह्या आमच्या कोणी लागत नाहीत का? लागतात ना. राष्ट्रवादाची सुद्धा जी संकल्पना आहे ना, ती राष्ट्रवादाची संकल्पनेचा सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो की जिथे हिंसा नसेल, जिथे कोणीच कोणाशी अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने वागणार नाही, जिथे सगळ्यांनाच या संविधानाने जे दिलेलं आहे ते घेऊन पुढे जाता येईल. पण असं होत नाही. पण आमचा विचार मात्र व्यापक आहे आणि तशी कृती पण आम्ही त्या पातळीवर पण म्हणजे प्रयत्न वन्य प्राणी पण एकमेकांवर Exactly. हिंसा करत नाहीत करत आणि नाहीत. आम्ही आपल्या माणसाला माणसं मारत सुटली. हे पण कसं काय मान्य आपण करणार आपण आहे? हे जे सगळं काही बोलतोय हे एका चळवळीबद्दल बोलतोय. एक जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की चळवळीतली लोक जी आहेत ती स्त्रियांबद्दल बोलताना नेहमी आपल्या घरातल्या स्त्रिया सोडून इतर इतर स्त्रिया. स्त्रियांबद्दल बोलतात. घरातल्या स्त्रियांबद्दल मात्र फारसं कोणी बोलताना आपल्याला दिसत नाही. हे चळवळीचं अपयश आहे का, की आपण जे विचार मांडतो ते घरामध्ये मग नाही, मला रुजवण्यासाठी? मला हे चळवळीचं अपयश नाही वाटत. मला असं वाटतं की हा आपल्या समाजाची जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकताच अजूनही हवी त्या पद्धतीने त्या कैक पटीने जे बदलायला हवं, त्या पटीने ती बदलत नाही. अजूनही आपला भारतातला, महाराष्ट्रातला किंवा कुठल्याही राज्यातला एक सर्वसाधारण पुरुषांची जर मानसिकता जरी आपण घेतली, ते कितीही उच्च शिक्षित असो, कितीही मोठ्या पदावर असो, तरी सुद्धा त्यांचं स्त्रीबद्दलचं जे पर्स्पेक्शन आहे ते पर्स्पेक्शन आजही बदललेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की समाज फार
म्हणजे ज्या पद्धतीने मुली आजच्या किंवा स्त्रिया ज्या पद्धतीने विचार करतायत आणि त्या अधिक पुढे आहेत, त्या मानाने आजचे जे सगळे युवक आहेत, म्हणजे पुरुष म्हणजे मुलगे या अर्थाने मी म्हणते, ते तेवढे त्यांच्या बरोबरीने चालत नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे हे स्त्री चळवळीचंच अपयश आहे असं मी म्हणणार नाही. हां, त्याचे पोहोचण्याचे जे मार्ग आहेत, त्या मार्गामध्ये कदाचित थोडंसं कमी जास्त असू शकतं. पण मला असं वाटतं, की अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हे अपयश असेल, तर ते आपल्या समाजाच्या मानसिकतेचं आहे आणि ती मानसिकता बदलायला पाहिजे. जिथे आता सावित्रीबाईंना एवढं सगळं सोसावं लागलं, प्रत्येक लढणाऱ्या बाईला, जी काहीतरी आपल्या घरापेक्षा वेगळा विचार करते, तर घरचे चौकटी बाहेरचा साधा असेल विचार, अगदी तो साधी कृती असेल, पण घरचे लोक तिला त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या चौकटीमध्ये खेचून आणतात. याचं कारण घरच्यांचं प्रेम आहे, पण ते प्रेम डोळस नाहीये, ते आंधळं प्रेम आहे. कारण घरच्यांना असं वाटतं की आपल्या मुलीला त्रास होऊ नये, ती एका चौकटीत असली तर कसं बरं आहे, जे काही म्हणजे चालत आपण कसं आलेलं म्हणतो माहितीये का आहे. प्रज्ञा, एक प्रकारे दुहेरी नीतिमूल्य जी आहे, पुरुषप्रधान समाज रचनेने आतापर्यंत चालत आणलेली जी दुहेरी नीतिमूल्य आहेत, त्या दुहेरी नीतिमूल्यांचा परिणाम लोकांवरती अजूनही सुटलेला नाही. माझ्या मते तर आता ते दुहेरी नीतिमूल्यांच्या पेक्षा सुद्धा मल्टी लेअर नीतिमूल्य तयार व्हायला लागली. अगदी अगदी म्हणजे प्रत्येक जातीची पण त्याच्यात आणखीन वेगवेगळी, पण ती सगळी जी आहे ती दुहेरीच आहेत. पुरुषांना एक मापदंड आणि स्त्रियांना एक मापदंड, असं केल्यामुळे सगळ्यांचा पगडा जो आतापर्यंत आहे तो स्त्रियांवरही आहे ना. आम्ही म्हणजे गुलाम एकदम मुक्त झाला म्हणून काय तो गुलामीत मुक्त होत नाही. तो त्याला पुढे काय करायचं हे माहितीच नसतं. गुलामीत त्याला माहिती असतं सेवा करायचे, मार खायचाय, विकलं जायचंय, हे ठरलेल्या गोष्टी आहेत. पण गुलामातनं मुक्त झाल्यानंतर माझं जीवन मला कसं जगता येणार आहे याचं काही त्याच्याकडे ब्लूप्रिंट नाहीये. त्याला त्याच्यासाठी संघर्षच करावा लागतो आणि हा संघर्ष त्याच पद्धतीने स्त्रियांनाही आता करावा लागतोय. आणि म्हणून आम्ही आमच्या घोषणांमध्ये काय केलेलं आहे, आम्हाला हिंसा नकोय, हिंसा विरहित समाज ही आमची घोषणा आहे. जर समाज हिंसा विरहित असेल तरच तो स्त्रियांना झुकतं माप देऊ शकेल किंवा तरच तो स्त्रियांना योग्य माप देऊ शकेल. जर हिंसा हाच जर माझ्या जीवनाचा स्थायी भाव असेल तर माझ्यावरती बलात्कार झाला म्हणून मला तक्रार करायचं कारण नाही असंच म्हणणार ना. आता सिरियलमध्ये ते सुरूच झालेले आहे. म्हणजे निरनिराळ्या प्रकारे प्रसार माध्यम आता जे काही करतायत ते सगळं आतापर्यंत कसं आहे, हिंसा जी स्त्रियांवर केली गेलेली आहे ते योग्यच होतं हो. म्हणजे तसंच होणार, कारण बायका जर कमी कपडे घालून जात असतील तर त्यांच्यावरती बलात्कार होणारच ना. म्हणजे तुम्ही चिथावताय, अरे तुम्ही आम्हाला उपभोगाची वस्तू मानताय म्हणून तुम्हाला ती चिथावणी वाटते, पण तुम्ही स्वतःला कशाला उपभोगाची वस्तू करता. आपण स्त्रीवादाबद्दल बोलतोय, पण एक नवीन हे झालंय की आता पुरुष मुक्ती ही करायला हवी आणि महिला आपल्या कायद्याचा किंवा स्त्रीवादाचा वेगळ्या पद्धतीनं गैरवापर जरूर पुरुष मुक्ती करायला हवी. चर्चा नाही, खूप मोठ्या जरूर प्रमाणात. पुरुष मुक्ती करायला हवी, पण पुरुषांची मुक्तता कशातनं करायला पाहिजे, तर हे 498 आणि हे सगळं जे ते करतायत ना आता, त्याच्यातनं त्यांची मुक्तता व्हायला हवी. त्याच्यातनं ते मुक्त झाले तर आम्ही सन्मानाने आणि सुसंस्कृतपणाचं जीवन जगू शकू. बलात्कार करणं हा माझा हक्क आहे असं मानणारं जर असेल आणि बिल्किस बानूवरती अशा प्रकारचा अत्याचार करून ते अत्याचार करणारे जर समाजाने वावरत असतील, वावरत आणि मुक्तकंठाने वावरत असतील आणि मिठाया खात असतील तर तो समाज नाही आम्हाला मान्य. तो समाज मान्य असणारे जर सत्तेवर असतील तर त्यांच्याशी संघर्ष हा करावाच लागणार आणि तो संघर्ष जीवघेणा सुद्धा असू शकतो. याच्याबद्दल आम्हाला बिलकुल शंका नाहीये आणि त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे. काही अगदी छोटे छोटे तुकडे मला थोडे इथे आपली जी सगळी चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने कवितेचे, की ज्ञानाच्या, ही संपूर्ण कविता नाहीये, काही काही वेगवेगळ्या कवितेतले तुकडे आहेत. ज्ञानाच्या फळावर रुतले दात तिचे, ज्ञानाच्या फळावर रुतले दात तिचे, जिभेवरचा ओलावा, ओठांची घट्ट पकड, नजरेतलं मार्दव, वाटून खाण्यातलं परम सुख, सहभागित्व न करते पण, तेव्हा अगदी तेव्हाच जन्माला आलं प्रेमाचं अद्वितीय रूप. याबद्दल का नाही लिहिलं कोणीच? याबद्दल का नाही लिहिलं कोणीच? किंवा प्रेयसीला कान कापून देणाऱ्या चित्रकारासारखे मला हे डोळे कापून द्यायचे आहेत तुला.
प्रेयसीला कान कापून देणाऱ्या चित्रकारासारखे मला हे डोळे कापून द्यायचे आहेत तुला, ज्यांनी अपराध केलाय कवयित्रीच्या नजरेने जग पाहण्याचा. जसं मंगळसूत्राचा मगाशी उल्लेख झाला ना, की मी नाही निवडलं हे जग. आम्हाला स्त्री म्हणून आम्ही जन्म घेतलेला आहे किंवा आमचा काहीच दोष नाहीये. म्हणजे ते शेवटी कुठलाही जन्म हा एक जैविक योगायोगच असतो. पण त्याच्या आधारे ती आपल्याला सगळं जगावं लागतं. मी नाही निवडलं हे जग, नाही निवडलं हे शरीर, तरी मला ते करायचंय जगायला लायक. तरी मला ते करायचंय जगायला लायक, सुंदर आणि नम्र, ज्याच्यावर असतील मानुषतेच्या सर्व खुणा, ज्या मिरवेन मी छातीवर मंगळसूत्राऐवजी. तर असं असं म्हणजे हे सगळं, किंवा हे माझ्या प्रियतम पुरुषा, माझ्या शून्याच्या झाडावर अशीच अनित्याची अनघड फुलं रोज फुलू दे. तुम्ही जी फुलं आमच्या याच्यावर माळताय केसामध्ये ती नको. आम्हाला आमची फुलं फुलवू देत. रोज उडू दे माझा असह्य गोंधळ. म्हणजे नवीन मुलीने, तरुण एखाद्या मुलीने म्हटले की मला चौकटी बाहेर जायचं, तिचा गोंधळ उडेल ना, कारण नवीन जगात ती जाते. रोज उडू दे माझा असह्य गोंधळ. आयुष्याने बरबटलेल्या माझ्या हर एक अनुभवाकडे मला निभ्रांत जाता येऊ दे. तुझ्या अमानुष मानुष प्रेमात मला चिमणीसारखं भरकन उडू दे. हे माझ्या प्रियतम पुरुषा, मला माझ्यासारखंच राहू दे, तुझ्या संज्ञे बाहेरच्या आकाशात, वा. तुझ्या संज्ञे बाहेरच्या आकारात. तर असं आम्ही लिहित आलेलो आहे, कायम लिहित आलेलो हे आहे. काव्य पुरुषांना समजावं अशी माझी इच्छा आहे. हे ज्यांच्यासाठी लिहिलं जातंय ते खरं तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण किती गप्पा मारल्या तरी मला असं वाटतं आणखीन हवं आहे असं आम्हाला नक्की वाटत राहील. कारण आम्ही जेव्हा चळवळीमध्ये येतो तेव्हा तुमच्यासारखे जे काम किमान आम्हाला बघायचं भाग्य मिळालेलं आहे असं आम्ही समजतो. काही एक शेवटचा प्रश्न, आता इथून पुढे स्त्री मुक्ती चळवळ ही कुठल्या दिशेनं जावी असं तुम्हाला वाटतं? त्याच्यानंतर प्रज्ञाताईंकडे. हे खरं म्हणजे ते स्त्रीमुक्ती परिषद म्हणून आम्ही जे करतोय ना, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी. आता हे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तन आम्हाला का हवंय? कारण आम्हाला ते पुरुष सत्ताकाचं जे परिवर्तन चाललेलं आहे किंवा जे चाललेलं आहे जगणं, ते नकोय. आणि ते नकोय असं म्हणत असताना आमची निश्चित भूमिका आहे की जर स्त्रीवादी परिवर्तनाचं डोळे तुम्ही स्वीकारलेत, हात स्वीकारलेत, त्याची वाटचाल करण्यासाठी तुझे पाय स्वीकारलेत, तर तुम्ही जे जाणार आहात ते हिंसामुक्त जीवनाकडेच जाणार आहात. हिंसामुक्तकडे जीवनाकडे जाणं याचा अर्थ असा आहे की जगातली सर्व माणसे समान आहेत आणि त्यांना सर्वसमावेशकतेने सर्वांना बरोबर घेऊन जात पात धर्म असे सगळे भेदाभेद पाडलेले आहेत. आणि त्याच्यावरती जो काही आता हिंसक हे चालू आहे, तो हिंसक वळण आणि ते हिंसक समाजाची जडणघडण ही पार मोडून तोडून नवीन समाज निर्माण करायचा आहे. नवनिर्मिती हा स्त्रीचा धर्म आहे. मूल जन्माला येतं ते त्याला प्रोडक्शन म्हणतात ना, रिप्रोडक्शन. मला कायम ते शब्द खटकत आले. त्याचं कारण असं की स्त्री प्रोडक्शन नाही करत आहे मुलाचं, ती मुलाला जन्म देते आणि ते मूल जन्माला आल्यानंतर ते कसं घडावं, कसं त्यांनी जगावं, याच्यासाठी आमच्या काही निश्चित संकल्पना आहेत. त्या निश्चित संकल्पनामध्ये द्वेषविरहित, हिंसाविरहित असं जीवन अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे वर्गविरहित जीवन सुद्धा अभिप्रेत आहे. खुद्द कार्ल मार्क्सला सुद्धा वर्गविरहित समाजच अभिप्रेत होता आणि तोच आम्हालाही आहे. पण तो काही आपोआप निर्माण होणार नाही. त्याच्यासाठी असलेल्या रचनेच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष हा एकट्याची वेगळी लाईन काढून होणार नाही. तो सर्वसमावेशक असला पाहिजे, सहिष्णू असला पाहिजे, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे. आणि ती ताकद आज तरी निदान आम्हाला असं दिसतंय की ती आज स्त्रीवादामध्ये आहे. तिचा आविष्कार नाही झाला नाही, अजून काही सगळ्यांनी काही स्त्रीवाद स्वीकारलेला नाही. पण स्त्रीवाद स्वीकारल्यानंतर आम्ही जे काही निरनिराळ्या ओळखी समाजामध्ये तयार होत आहेत, ज्या आपापलं गाऱ्हाणं घेऊन, आपापलं मागणं घेऊन, आपापली ताकद घेऊन आणि आपापला विचार घेऊन त्यांना जगायचं स्वातंत्र्य हवंय, समता हवी आहे, हे सगळं त्यांना द्यायचं जर असेल तर पुरुष सत्ताकातनं ते निर्माण होणार नाही. पण स्त्रीवादी रचनेमधून मात्र ते नक्की निर्माण होईल. या विश्वासाने आम्ही चालतोय आणि त्या दिशेनेच आम्हाला जायचंय. आणि त्याच्यासाठीही आम्ही महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आता जी घेतोय 20 तारखेला, ती त्याच्यासाठी घेतो. अर्थातच पुढची पाऊलवाट कशी असणार आहे हे जरी दर्शवलं असलं तरी त्याच्यासाठी जे काही त्याच्यासाठी सुद्धा ब्लू प्रिंट तयार करावाच लागेल ना.
मार्ग पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे, आकार पाहिजे. त्यानंतर काय निर्माण करायचं याचा पण काहीतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि तो विचार या परिषदेच्या नंतर पुढे नेला जाईल असा आम्हाला नक्की विश्वास आहे आणि त्या दृष्टीने आम्ही स्त्रीवादाची वाटचाल पुढे करू. मला असं वाटतं की गेली म्हणजे 50 वर्ष झाली आणि आपण एकूणच स्त्री चळवळीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो आहोत. सुवर्ण महोत्सवी म्हणत असताना सुद्धा आपल्या वाट्याला काय आलेलं आहे आणि काय राहून गेलेलं आहे याची सुद्धा एक चाचपणी आणि याचाही मागोवा आणि धांडोळा घेणार आहोत. आणि जसं शारदाताई म्हणाल्या की पुढच्या 50 वर्षाची वाटचाल कशी राहील त्याचं एक प्रारूप असेल आमच्या समोर आणि ते सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. ही जी सगळी वाटचाल आहे स्त्री चळवळीची ही समरसतेच्या दिशेने नव्हे तर समतेच्या दिशेने, विद्रोहाच्या दिशेने, प्रवर्तनाच्या दिशेने, स्वातंत्र्य, समता, भगिनी व बंधुतेच्या दिशेने आणि बुद्धिब्राह्मण्यवादाच्या दिशेने व्हावी असं मला पण वाटतं. आणि खरं तर मला असं म्हणायचंय की संविधान संस्कृतीच्या दिशेने जावी ही सगळी वाटचाल. कारण आज संविधान बदलण्याची ज्या पद्धतीने भाषा हो. होते आणि भारत हा जो वेगवेगळ्या ओळखी घेऊन वावरणारा जो भारतातला जो समाज आहे, समूह आहे, अल्पसंख्याक आहे, त्यांचे आज कोण सुपात आणि कोण जात्यात एवढाच प्रश्न आहे. इतकी हिंसा वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या समतादायी, न्यायी, लोकशाही मूल्यांचा बाज आणि आशय सांभाळून संविधानावर आधारित असलेली ही सगळी संविधान संस्कृती ज्याच्यातून उजागर होईल, ज्यातून त्याचं उन्नयन होईल, अशा मार्गाने ही सगळी स्त्री चळवळ, स्त्रीमुक्तीची, स्त्रीवादाची जावी आणि त्या दृष्टीने आम्हा सगळ्यांचाच प्रयत्न असेल. म्हणजे मी मगाचाच मुद्दा पुन्हा म्हणते की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या ओळखी घेऊन एकत्रित आलेलो आहोत. आम्ही सगळी काही एकच भाषा बोलत नाही आहोत. आमच्यामध्ये सुद्धा काही मतभेद होतात, तात्विक मतभेद असतील, नक्की होतं. विचारांच्या आधारे एक टकराव होतो, एक संघर्ष होतो. पण या सगळ्यातून आपल्याला सामूहिकरित्या पुढे जायचं आहे आणि त्या सगळ्या आमच्या स्वतःच्या ज्या आयडेंटिटी आहेत, ज्या ओळखी आहेत, आमचे जे विचार आहेत, या सगळ्यांचं घर्षण होत होत द्वंद्वात्मक पद्धतीने पण एक व्यापक असा हे घेऊन आम्ही नक्की पुढे जाऊ आणि त्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची अशी चळवळ 20-21-22 आहे YCC मध्ये, म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. जाता जाता मी सगळ्यांना आवाहन करेन, विनंतीही करेन की आपण जरूर या चळवळीमध्ये, या अधिवेशनामध्ये, या परिषदेमध्ये जरूर सहभागी व्हावं. पण मी तर आणखीन एक भर घालते त्याच्यामध्ये. मी नेहमी असं म्हणते की भारतीय संविधान हे अमेरिकन जे काय आहे ना राज्यघटना ज्याचं सगळीकडे उदो उदो चालतो त्यापैकी तसं नाहीये. ते सुखाच्या पर्स्यूटसाठी आहे. सुखाच्या शोधामागे तुम्ही फिरा, होय. सुख तुमचं क्षितिजाप्रमाणे लांब लांब जात राहील, तुम्ही आपले त्याच्या मागे धावा. हा त्यांचा अर्थ आहे. आणि आमचा अर्थ असा आहे की आमच्या ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट कसं ते सुख मिळवायचंय आपण आणि कसा नवीन समाज निर्माण करायचा आहे याचं अगदी एक म्हणजे अगदी तपशिलात जाऊन केलेलं मांडणी. वर्णन जर कशात असेल तर ते भारतीय संविधानामध्ये आहे इव्हन आणि तो म्हणून आम्ही तो आधार मानतो. इव्हन फेडरल म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे पण परस्पर संबंध, सगळ्यात ज्या अगदी संस्था आहेत व्यवस्थित ना आहे. त्या सगळ्या संस्थांचा एकमेकांशी हे कसा असला पाहिजे याच्या अतिशय स्वच्छ पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि मगाशी जसं शारदाताई म्हणाल्या ना की बाकीच्या देशांमधल्या स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी सुद्धा प्रचंड लढावं लागलेलं आहे. आपल्या भारतातल्या भारतीय संविधानाने, राज्यघटनेने हे आपल्याला स्त्रिया दिलेलं आहे, पण त्याची खरंच किती कदर आपण ठेवलेली आहे. म्हणजे आपण खरंच करंटे आहोत की काय, की आपल्याला हे जे सहज मिळालेलं आहे त्याची किंमत आज आपल्याला राहिलेली नाही. आणि त्याचं जे एक महत्व आहे किंवा ती जी ताकद आहे ना संविधानाने दिलेली, ती ताकद घेऊन जर आपण सगळ्या जर आज उभं राहिलो तर मला नाही वाटत वेळ लागणार आहे. ही दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. हे काय 20-21-22 डिसेंबरला आम्ही एकत्र आलो सगळ्यांनी संपलं असं होणारच नाहीये. ही दीर्घ पल्ल्याची लढाई. आज शारदाताई, आज प्रज्ञादया पवार आहे, उद्या आणखी नवीन वेगवेगळे आवाज याच्यामध्ये सहभागी होतील आणि झालेच पाहिजेत. हजारो हात याच्यामध्ये एकमेकांशी जोडले गेले पाहिजेत. आणि केवळ स्त्रियांचेच नाही तर अर्थातच आम्ही ज्यांना साथीदार मानतो त्या सगळ्या आमचे बंधू असतील, आमचे मित्र असतील, आमच्या स्त्रीशी असलेले जे वेगवेगळे नातेसंबंधांमध्ये त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला जोपर्यंत आपण या लढाया सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे लढणार नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या एका श्रेयसापर्यंत किंवा त्या एका मार्गापर्यंत जाता येईल असं मला वाटत नाही. अगदीच. किमान या मुलाखतीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की स्त्रीवाद म्हणजे पुरुषांना मायनस करणं नाहीये तर त्यांना प्लस करणं आहे. पुढच्या काळामध्ये स्त्रीवाद कुठल्या दिशेनं जायला हवा, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबू. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.